लॉर्ड। उन्हें और एक गुणवत्ता पवित्र दिन मिलकर के यीशु मसीह की पवित्र नाम को ऊंचा करने के लिए पुण्य दिया। धन्यवाद बताओ। आणि पुन्हा एकदा पवित्र पुनरुत्थानाच्या दिवसामध्ये आपल्या पवित्र परमेश्वराचं नाव उंचा करण्याकरता प्रभूने सहाय्य केलं, म्हणून प्रभूच्या नावाला धन्यवाद असो। खास करके प्रभु की उपस्थिति में दिया हुआ गवाहियों के लिए प्रभु धन्यवाद देते हैं। विशेष करून प्रभूच्या उपस्थितीमध्ये दिलेल्या साक्षीकर्ता प्रभूच्या नावाला धन्यवाद असो। अपना या शरणजी वो लोग अमेरिका अपना बेटी के पास जा रहा है, उनकी सफर के लिए वहाँ की गवाहियों के लिए हम लोग हमेशा प्रार्थना करें। आणि विशेष करून धनोरकर अंकल आणि आंटी आपल्या मुलीकडे अमेरिकेमध्ये जात आहे, त्यांच्या प्रवासाकरता आणि त्यांच्या आत्मिक जीवनाकरता विशेष करून प्रार्थना करा। और अजय जोड़ी वे लोग करीब 1.5 साल हमारे बीच में थे। वे लोग भी यहाँ से अभी वापस जा रहा है। अजय का ट्रांसफर हो गया और जोड़ी भी मतलब विदेश की ओर 2-3 महीना में जाने वाला है, इसलिए वो लोग भी अभी इस हफ्ता में निकल जाएगा। आणि अजय आणि जॉली 1.5 वर्ष आपल्यामध्ये त्यांनी संगती केली, पण आता अजय ब्रदरचा ट्रान्सफर झालेला आहे, म्हणून ते आपल्या गावाला जाणार आहे आणि जॉली सिस्टर सुद्धा विदेशामध्ये जाणार आहे, तर त्यांच्याकरता सुद्धा प्रार्थना करा। उनके लिए जरूर प्रार्थना करें, वहाँ पर भी जाकर के प्रभु यीशु मसीह का गवाही दे करके उनका नाम महिमा करें। आणि निश्चितच त्यांच्याकरता सुद्धा प्रार्थना करा की त्या ठिकाणी जाऊन सुद्धा त्यांनी देवाच्या नावाचा गौरव करत जीवन जगण्याकरता। डॉक्टर साहब ने गवाही दिया, एक नया साल दिया आणि डॉक्टर साहेबांनी साक्ष दिली की प्रभूने त्यांना एक नवीन वर्ष दिलं। 47 कंप्लीट करके 48 में प्रवेश किया। 47 वर्ष पूर्ण करून 48 वर्षामध्ये त्यांनी प्रवेश केला। तो ये नया साल हर प्रकार प्रभु अपनी महिमा के लिए इस्तेमाल करने के लिए हर एक पवित्र लोग प्रार्थना करें। आणि या नवीन वर्षामध्ये प्रभू त्यांना आपल्या गौरवामध्ये उपयोग करण्याकरता प्रत्येक पवित्र भक्ताने त्यांच्याकरता प्रार्थना करा। सबका प्रार्थना जरूर पवित्र लोगों के जीवन में बहुत महान कार्य करेगा। आणि सर्वांच्या प्रार्थना जे आहे ते पवित्र लोकांच्या जीवनामध्ये निश्चितच महान कार्य करेल। हमें एक दूसरे के लिए प्रार्थना करना चाहिए। एक दुसऱ्याकरता प्रार्थना करायला पाहिजे। तो हम पवित्र लोगों के लिए प्रार्थना करें मिलकर, आणि आपण एकत्र मिळून पवित्र लोकांकरता प्रार्थना करूया। मनीलारी पिता गवाही दिया हुआ सब पवित्र जन को और उनकी मांग को आपका हाथ में सौंप दिया। खास करके कर्मचारी उनकी यात्रा के लिए एक शुभ यात्रा के लिए प्रार्थना करते हैं। दुर्घटना बराबर सफर में आप उनके संग रहकर वहाँ पर जाना उन सबके लिए आशीर्वाद दे रहे बहुत आनंद के साथ यही पवित्र नाम को ऊंचा करते हुए वापस लौटने में कृपा करना। इसी प्रकार जोड़ी और अजय उनकी भी यहाँ से जाना और जहाँ पर भी भेजे वहाँ पर प्रभु यीशु मसीह का ज्ञान का सूत्र फैलाते हुए एक अच्छा आपका गवाह बनकर जीने के लिए उन्हें भी कृपा करना। मेरा डॉक्टर साहब के लिए परिवार के लिए धन्यवाद करता हूँ। आपका दास को आपने एक नया साल देख के आशीष किया। प्रभु जी कलीसिया मिलकर के उनके लिए उनका पारिवारिक जीवन के लिए प्रार्थना करते हैं। ये साल पिछले अनेक सालों से बढ़कर आपकी महिमा का कारण बने, आपके आत्मिक इस्तेमाल होने वाले पात्र बने, एक आदर का बर्तन होकर के आगे बढ़ने में कृपा देना। प्रभु के लिए क्या स्वरूप के लिए अधिक उपयोगी बनने के लिए कृपा करना। धन्यवाद देवा जो वे अनुभव को पाने के बावजूद भी गवाही नहीं दे पाया, ऐसा भी लोगों के लिए प्रार्थना करते हैं। तेरा अच्छा गवाह करते हुए आपका गौरव करने के लिए कृपा करना। धन्यवाद। और बच्चों के लिए धन्यवाद करता हूँ। बच्चे लोगों ने वचन परिवार करके आपका पवित्र उपस्थिति में उन्होंने घोषणा किया। बच्चे लोगों के नाव पर आगे बढ़ने के लिए कृपा देना। धन्यवाद। सारी महिमा आपको प्रभु यीशु मसीह के पवित्र नाम से आमीन। फिर से एक बार जल्दी से आने वाला प्रभु यीशु मसीह अधिक पवित्र नाम में सब पवित्र लोगों को वंदन देता हूँ। पुन्हा एकदा लवकरात लवकर येणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या अति पवित्र नावामध्ये आपल्या सर्वांना ख्रिस्ती अभिवादन। संडे आराधना में हमारे बीच में कम से कम 1-1.5 घंटा एक वचन का ध्यान सिखलाई प्रभु ने हमें दिया है। आणि रविवारच्या आराधनामध्ये 1-1.5 तास वचनाचं शिक्षण जे आहे ते प्रभूने आपल्याला दिलेलं आहे। आज भी प्रभु ने आपके लिए संदेश दिया है। आजही प्रभूने तुमच्याकरता एक संदेश दिलेला आहे। मैं विश्वास करता हूँ कि जरूर यहाँ पर बैठा हुआ अनेक लोगों का अवस्था जानकर प्रभु हमसे बात करेगा। आणि मी विश्वास करतो की या ठिकाणी आलेल्या प्रत्येकाची अवस्था जाणून आपल्या प्रत्येकाशी प्रभू बोलेल। प्रभु हमें किसी को भी खाली हाथ लौटने नहीं देगा। आणि प्रभू आपल्यापैकी कोणालाही रिकाम्या हाताने जाऊ देणार नाही। और मैं आपसे सबसे अनुरोध करता हूँ कि आप जो भी नोट करते हैं, क्योंकि मैं एकदम एक ऐसा फास्ट प्रजा ऐसा नहीं, आपको समझना चाहिए, ये बात आपको लेकर लेना चाहिए।
उसका पूरा लाभ आपको मिलना चाहिए। इस उद्देश्य में ये अध्याय आपको देगा। आणि मी तुम्हाला अशा प्रकारे विनंती करतो की जे लिहिणारे आहेत त्यांनी निश्चितच ते सर्व लिहून घ्या। एकदम पटापट काहीतरी लिहायचं म्हणून असं नाही, तर तुम्हाला समजेल असं ह्या स्पीड मध्ये जाऊ आणि व्यवस्थितरित्या तुम्ही लिहून घ्या की जेणेकरून याच्याद्वारे येणाऱ्या दिवसामध्ये तुम्हाला फायदा होईल। हमेशा खास करके इतवार के दिन के संदेश के लिए मैं बहुत एक दिन नहीं 2 दिन कम से कम 7-7 घंटा प्रभु के साथ बैठ करके रो करके प्रभु पूछता हूँ, प्रभु आप क्या कहना चाहता है। आणि विशेष करून रविवारच्या दिवशी जो संदेश आहे तो संदेश प्राप्त करण्याकरता एक दिवस नाही तर 2 दिवस प्रभूच्या उपस्थितीमध्ये 7-7 तास बसून रडून प्रभूपासून प्राप्त करतो की प्रभू काय सांगायचं। और वास्तव में सुंदर में पवित्र आत्मा बात करता है। आणि खरोखर प्रभू पवित्र आत्मा खूप चांगल्या रीतीने बोलतो। तो आज भी हम विश्वास है कि हमें हमसे प्रभु जरूर बात करेगा। आणि आज विश्वास आहे की निश्चितच आजही प्रभू आपल्याशी निश्चित बोलेल। आज आपको सिखाने वाला विषय ये है, हमारा जीवन का लक्ष्य क्या है। आणि आज शिकवणारा जो विषय आहे त्याचा नाव हे आहे की आपल्या जीवनाचा उद्देश काय आहे। एक समय हमारा जीवन लक्ष्य लेकिन जीवन था, हम लोगों में कोई लक्ष्य नहीं था, हम कहाँ जा रहे हैं क्या जा रहा है उसके बारे में हम अनजान थे। आणि एक वेळेचं जीवन आपलं अशा प्रकारे होतं की आपण कुठे चाललो, का चाललो, कशासाठी चाललो असं काहीही आपल्याला माहिती नसताना आपण चालत होतो। म्हणजे आपलं जीवन जे आहे ते लक्ष्य विरहित होतं, क्योंकि हम प्रभु को नहीं जानते थे। कारण आपण प्रभूला ओळखत नव्हतो। जब तक एक व्यक्ति के जीवन में प्रभु नहीं मिलता तब तक वो एक लक्ष्य का जीवन नहीं मिला सकता। आणि जोपर्यंत एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये प्रभू येत नाही तोपर्यंत तो व्यक्ती एक उद्देशाचं जीवन जगू शकत नाही। आपको मालूम है जब हमारे जीवन के बारे में और एफएससी का पत्री उसका दूसरा अध्याय का 12वें वचन में हम हमारे जीवन में कोई भी लक्ष्य नहीं था, आशा नहीं था, परमेश्वर नहीं था, इसराइल के लोगों के साथ कोई संबंध नहीं था, ऐसे 5 बातें उस वचन में वो बताता है। आणि मग आपल्या जीवनाचा जो उद्देश आहे त्याच्या संबंधाने प्रेषित पौल इफिसकरांचा पत्र 2 अध्याय त्याच्या 12 वचनामध्ये 5 गोष्टी सांगतो की अगोदर आपण परमेश्वराला ओळखत नव्हतो, आपल्या जीवनाचा उद्देश नव्हता आणि इस्रायलाची जी प्रजा आहे त्याच्याशी आपला काही संबंध नव्हता आणि वचनाचे आपण वाटेकरी सुद्धा नव्हतो आणि आपण आशाहीन आणि जगामध्ये परमेश्वर विरहित असे होतो। अशा 5 गोष्टी सांगितलेल्या आहेत। हम यहाँ पर देखते हैं कि मतलब किस प्रकार एक हमारे जीवन में हमारा एक समय कैसा बीतता था आणि एक वेळेला आपण कशा प्रकारे जीवन जगत होतो। आज सोचिए, आज आप यहाँ पर आने का लक्ष्य क्या है। आज या ठिकाणी येण्याचा तुमचा उद्देश काय आहे। आज आप कोई ना कोई लक्ष्य के साथ यहाँ पर आया या ऐसे ही जैसे कुछ मतलब नहीं ऐसे आया ही क्या। आणि आज तुम्ही काय उद्देश घेऊन या ठिकाणी आले का, उद्देशाखेरीज असंच तुम्ही आले काय, अर्थाने असं आले का। उद्धार पाया हो, आपका जीवन का लक्ष्य क्या है। आणि तारण प्राप्त झालेल्या लोकांना विचारून पाहतो की तुमच्या जीवनाचा उद्देश काय आहे। अगर हम गलत लक्ष्य में कोई भी कार्य करता है, हमारा लक्ष्य ही नहीं है तो जीवन व्यर्थ है। आणि आपल्या जीवनामध्ये जर उद्देशच नाही तर आपलं जीवन व्यर्थ आहे। आज पढ़ाई करने वाले हर एक बच्चों को एक जीवन में लक्ष्य है। आणि अभ्यास करणारे शिक्षण घेणाऱ्या लोकांच्या जीवनामध्ये एक उद्देश आहे। वो जैसे जैसे पढ़ाई में बढ़ते जाता है उनका लक्ष्य भी ऊंचा लेवल का होता है। उनको ये लगता है कि मुझे एक अच्छा नौकरी मिले, नौकरी का लक्ष्य क्या है, अच्छा पैसा तनख्वाह मिले, तो मतलब क्या है कि अच्छा पैसा कमा करके एक अच्छा जीवन, एक शानदार जीवन, एक कुशल का जीवन मिला है, ऐसा उनके लक्ष्य। आणि म्हणजे शिक्षण घेत राहतात, ते शिक्षण घेत अजून पुढे पुढे जातात आणि मग जसं जास्त शिक्षण घेतात त्यांची असा उद्देश राहतो की एक चांगल्या प्रकारची नोकरी मिळावी आणि चांगल्या प्रकारची नोकरी मिळाल्यानंतर चांगला पगार मिळाला पाहिजे आणि चांगले पैसे मिळाल्यानंतर एक चांगलं उच्च भ्रू असं जीवन जगावं, अशा प्रकारचा उद्देश राहतो। और आज लोग कोई जो प्रभु को नहीं भी जानता, पर उनका जीवन का लक्ष्य क्या है, दुनिया की लक्ष्य है, तात्कालिक लक्ष्य है, इसके आगे का लक्ष्य उनका नहीं है। आणि जे लोक प्रभूला जाणत नाही त्यांचा जो उद्देश आहे तो क्षणिक आहे की त्यांचा उद्देश जो आहे तो सीमाच्या पार जात नाही। मैं बोले को बोला आप पढ़ाई नहीं करना, ये नहीं करना, वो नहीं, मैं बोले बोला जो पढ़ाई भी करने वाले लोगों के लक्ष्य क्या है, पढ़ करके एक अच्छा नौकरी मिले,
और अच्छा दंगा मिले और एक अच्छा सुधाई मिले। आणि मी सांगायचं तात्पर्य असं नाहीये की तुम्ही शिक्षण घेऊ नका, पण जे शिक्षण घेतात त्यांचा उद्देश काय आहे की चांगलं शिक्षण घेऊन चांगली नोकरी मिळावी, चांगला पगार मिळावा आणि स्टँडर्ड जीवन मिळावं। बहुत बार आपको मालूम है प्रभु को भी पाने के बावजूद भी बहुत सुधार पाए हुए लोग उनके जीवन का लक्ष्य अभी तक वास्तव में जिस पर लगाना चाहिए वो ना लगाते हुए दुनिया के ओर लगातार आगे बढ़ता है। आणि मग प्रभू मध्ये आल्यानंतरही लोक ज्या उद्देशाने जगायला पाहिजे तो उद्देश डोळ्यासमोर न ठेवता जगाच्या पाठीमागे जातात। एक उदार पाया हुआ व्यक्ति का जीवन का लक्ष्य प्रभु यीशु मसीह होना चाहिए। आणि तारण प्राप्त झालेल्या व्यक्तीचं जे लक्ष्य आहे ते प्रभू येशू ख्रिस्त असला पाहिजे। आज आप यहाँ पर आने के पीछे आपका लक्ष्य प्रभु यीशु मसीह को मैं प्राप्त करूं ये होना चाहिए। आणि आज तुम्ही या ठिकाणी आला तुमचा उद्देश हा असला पाहिजे की आज मी प्रभू येशू ख्रिस्ताला प्राप्त करावं। ऐसा लक्ष्य में आया अशा उद्देशामध्ये आले का? और वास्तव में मैं और भी अधिक यीशु मसीह को प्राप्त करूं इस उद्देश्य से उस लक्ष्य से यहाँ पर है। आज अधिक जास्त मी प्रभू येशू ख्रिस्ताला प्राप्त करू या उद्देशाने या ठिकाणी आहे का? आज बहुत तेरे लोग जब वो उदार पाने का समय में ही उसका लक्ष्य एक अलग प्रकार की बातों में है। आज पुष्कळ लोक तारण प्राप्त झाल्यानंतर एक वेगळ्या उद्देशामध्ये आहे। वे लोग उदार पाने का मतलब उनको इस प्रकार का समाचार सुनाया जाता है यदि प्रभु यीशु पर विश्वास करेगा तो तेरा सारी दुख तकलीफ दूर हो जाएगा, अकालपन दूर हो जाएगा, कंगालपन दूर हो जाएगा, तुम्हारी बीमारी दूर हो जाएगा, सब दूर होकर के एक आलीशान जीवन मिलेगा। ऐसा एक समाचार सुनकर के और आगे आने के कारण भागने वालों को बहुत निराश बन जाता है। आणि मग पुष्कळ लोक प्रभूवर विश्वास केल्यानंतर पुन्हा माघारी का फिरता? कारण की त्यांनी प्रभूवर कसा विश्वास केला? त्यांना सुवार्ताच अशा प्रकारची सांगण्यात आली की जर तू प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवशील तर तुझ्या जीवनामध्ये असलेल्या सर्व समस्या निघून जातील, तुझं आजारपण निघून जाईल, तुझी दरिद्र अवस्था निघून जाईल आणि तू खूपच चांगल्या प्रकारचं एक जीवन जगू शकशील असा विश्वास करून त्या प्रभूवर ते विश्वास करता आणि मग पुढे येतात आणि मग नंतर पुढे आल्यावर त्यांचं जीवन पुन्हा माघारी जातं। और प्रभु की ओर ले आने से बढ़कर के दुनिया और दुनिया की बातों में लोगों को ले जाने वाला एक अलग सुसमाचार अगले आज अधिकतर सुनाया जाता है। आणि प्रभूकडे घेऊन येण्यापेक्षा जास्त जगाच्या गोष्टी प्राप्त करण्याच्या सांगतात आणि अशा वेगळ्या प्रकारची सुवार्ता आजकाल सांगत आहे। जैसे पौलुस ने दूसरा कोरिन्थियों 11:4 में कहा एक अलग मसीह और एक अलग सुसमाचार। आणि दुसरे कोरिन्थीकरांचं पत्र 11 अध्याय त्याच्या 4 वचनामध्ये जसं प्रेषित पौलाने सांगितलं एक वेगळा ख्रिस्त आणि एक वेगळी सुवार्ता। प्रभु यीशु मसीह के पीछे होएगा तो तुझे सारा लोग बैर करेगा, ऐसा बोलेगा तो जो है वो भी भाग जाएगा। आणि जर तू प्रभूच्या पाठीमागे चालशील तर सर्व जग तुझा द्वेष करेल असं जर कोणाला सांगितलं तर जे चालत आहे ते पण पळून जातील। यीशु मसीह बोलता है प्रभू येशू ख्रिस्त असं सांगतो मरकुस 13:13 में मार्कुस सुसमाचार 13 अध्याय त्याच्या 13 वचनामध्ये मेरे नाम के कारण सारे लोग तुझे बैर करेगा और आखिर तक जो बगाड़ेगा उसका उद्धार होगा। आणि माझ्या नावामुळे सर्व लोक तुमचा द्वेष करतील पण जो शेवटपर्यंत टिकून राहील त्याचं तारण होईल। बोलने का मतलब क्या है? सांगायचं तात्पर्य काय अगर आहे? हम ये बात सुनाएंगे तो फिर कौन आएगा प्रभु यीशु तेरे पास? आणि मी अशा जर गोष्टी आपण सांगितल्या तर प्रभू येशूकडे कोण येणार? सारे लोग बैर करेगा तो फिर दुनिया के जीवन कैसे रहेगा? आणि सगळे लोक जर द्वेष करतील तर या जगाचं जीवन कसं राहील? देखिए प्रियो हालेलुया हमें सत्य वचन को ठीक से जानना। प्रियो आपण सत्य वचन चांगल्या प्रकारे जाणायचं। आपको मालूम है कई बार जैसे शादी होता है आणि जसं लग्न होतं अभी लड़का वाला लड़की को ढूंढता है, लड़की वाला लड़के को ढूंढता है आणि मुलाच्या घरचे लोक मुलीचा शोध घेत राहतात आणि मुलीचे घरचे लोक मुलाचा शोध घेत राहतात। जब हालेलुया इस खोज में रहने के समय में जब कई आलोचनाएं आता है आणि मग ज्या वेळेला अशा शोधत राहतात त्यावेळेला पुष्कळ प्रकारचे प्रस्ताव येतात। अच्छा नौकरी है, चांगली नोकरी आहे, देखने में अच्छा घोड़ा है, दिसायला गोरा आहे, बहुत हष्टपुष्ट है आणि तब्येतीने खूप चांगला आहे। ये सारे बात सुनने के समय में मानव उनको रहेगा फिर बाद में इसके साथ एक बात जोड़ता है लड़का अमेरिका में है। आणि या सर्व गोष्टी सांगितल्यानंतर त्याच्या सोबत एक गोष्टी जोडतात की मुलगा अमेरिकेत आहे।
अभी बच्चा अच्छा आत्मिक जन है, वो कभी आत्मिक बात नहीं पूछेगा। आणि मुलगा चांगला आत्मिक आहे का आणि त्या आत्मिक गोष्टी विचारणार नाही। परंतु इतना सुनने के बावजूद भी मेरे बाद में मतलब लड़का सुंदर है, लड़का अच्छा मानो तगड़ा है, बहुत अच्छा घर का है, और इतना ही नहीं लड़का अमेरिका में है, इतना सुनेगा तो बाकी लड़का उधार पाया क्या, संगरी में जाता है क्या, ऐसा पूछने का लोगों को दिल ही नहीं करता। आणि मग मुलगा चांगला गोरा पान आहे, दष्टपुष्ट आहे, चांगली नोकरी आहे आणि अमेरिकेला आहे, एवढं सर्व सांगितल्यानंतर तो आत्मिक आहे का नाही हे विचारायची हिम्मतच राहत नाही। तब वो सोचता है वो सब शादी होने के बाद में बाकी सब ठीक हो जाएगा, मतलब वो लेवल जो है वो शादी होने के बाद में मेरा लड़की बहुत होशियार है, नहीं तो मेरा लड़का बहुत होशियार है, वो लेवल हो जाएगा। आणि मग लोक विचार करतात की नाही ठीक आहे, लग्न झाल्यानंतर सर्व काही व्यवस्थित होईल, कारण माझी जी मुलगी आहे ती खूप हुशार आहे, ती सगळं काही बरोबर करेल, किंवा माझा मुलगा खूप हुशार आहे, तो सर्व काही बरोबर करेल, अशा प्रकारे विचार करतात। पर उनका लक्ष्य क्या है? त्यांचा उद्देश काय आहे? ऐसे भी अमेरिका पहुंचना, कसंही करून अमेरिकेला जायचं, अमेरिका में जाकर के मैं बाद में बैठेगी, अमेरिकेला जाऊन मग नंतर बघू। ओ अकबर में मुझे बाद में मैं कहीं और ऐसा गवाही मेरा अनुभव से मैं जानता हूँ, वो मतलब एक लड़की को शादी किया, वो लड़की लंगड़ी था, वो कमी था, लेकिन लड़का ने बोला कोई बात नहीं, उधर जाने के बाद में वो क्या किया, कुछ दिन के बाद में उसको ग्रीन वीजा मिल गया और उधर का घर मिल गया, आके उसने वो लड़की को छोड़ दिया, दूसरे को पकड़ लिया। आणि मला चांगलं माहिती आहे, मला पाहण्यातली एक गोष्ट आहे की एका मुलाने एका मुलीशी लग्न केलं की ती अमेरिकेमध्ये स्थायिक होती, पण ती लंगडी होती, तरी सुद्धा तो मुलगा काय म्हटला, काही हरकत नाही, ती लंगडी तरी मी तिच्याशी लग्न करेल, आणि लग्न केलं आणि अमेरिकेला गेला, तिथे त्याला अमेरिकेचा ग्रीन व्हिसा मिळाला आणि तो त्या ठिकाणी स्थायिक झाला। स्थायिक झाल्यानंतर त्याने त्या मुलीला सोडून दिला आणि दुसऱ्या मुलीशी लग्न केलं। बोलने तो मदर प्रियो अलिया, और उसका पूरा हिस्ट्री अभी यहाँ पर मदर के दिल पे, लेकिन एक बात है उनका लक्ष्य क्या था, कैसे भी अमेरिका पहुंचना। आणि एक गोष्ट महत्वाची, त्याचा उद्देश काय होता, कसंही करून अमेरिकेला पोहोचणं। प्रियो हमारा मसीह जीवन की यात्रा में हमारा लक्ष्य क्या है? ख्रिस्ती जीवनाच्या प्रवासामध्ये आपला उद्देश काय आहे? हम वास्तव में एक एक काम करने के पीछे हमारे लक्ष्य प्रभु यीशु मसीह के अलावा और कोई बातों में जाता है तो इससे बड़ा धोखा और कुछ भी नहीं। आणि आपण करणारं प्रत्येक जे काम आहे त्याच्या पाठीमागे उद्देश प्रभू येशू ख्रिस्ताला सोडून दुसऱ्या कुठल्या गोष्टीमध्ये जातो, तर याच्यापेक्षा मोठा ढोंगीपणा दुसरा नाही। प्रभु अपने लोगों को भविष्य के लिए, अनंत काल के लिए प्रभु योजना बना करके बातें करता है। आणि प्रभू आपल्या लोकांशी त्यांच्या भविष्याच्या योजना बनवून त्यांच्याशी बोलतो। जिस अभी अब्राहम को बुलाया, जसं परमेश्वराने अब्राहमाला बोलवलं, अब्राहम को एक दिन बोला, अब्राहमाला एक दिवस परमेश्वराने म्हटलं, उत्पत्ति किताब 15 अध्याय का 1-2 वचन में, उत्पत्तीचं पुस्तक त्याचा 15 अध्याय त्याच्या 1 आणि 2 वचनामध्ये, हे अब्राहम, हे अब्राहमा, मैं तेरा अत्यंत बड़ा प्रतिफल है। मी तुझा खूप मोठा प्रतिफळ आहे। प्रभु बोलता है, प्रभू असं म्हणतो, हे अब्राहम, हे अब्राहमा, मैं देखो वचन में पढ़ना, कि हे अब्राहम, मत डर, हाँ। तेरी ढाल और तेरा अत्यंत बड़ा फल मैं हूँ। तेरा ढाल और तेरा अत्यंत बड़ा फल मैं हूँ। तुझी ढाल आणि तुझं मोठं फळ मी आहे। अभी इतना अनोखा बात तो प्रभु बोलता है, अब अब्राहम क्या बोलता, आणि एवढी मोठी गोष्ट अब्राहमाला परमेश्वर सांगत आहे, त्यावेळेला अब्राहम काय म्हणतो? अब्राहम प्रभु से बोलता है, अब्राहम प्रभूला असं म्हणतो, पढ़िए दूसरा वचन, हाँ, मैं तो निर्वंश हूँ और मेरे घर का वारिस यह दमिश्कवासी एलियाजर होगा। तू मुझे क्या देगा? तू मुझे क्या देगा? आणि एवढा प्रभू बोलल्यानंतर तो प्रभूला म्हणतो, हे देवा तुम्हाला काय देशील? ऐसा अभी देखिए अब्राहम का जीवन में अब्राहम को प्रभु बोलता है, मैं तेरा अत्यंत बड़ा प्रतिफल हूँ। अभी उस समय में अब्राहम बोलता है, प्रभु तू मुझे क्या देगा? आणि मग परमेश्वर अब्राहमाला असं म्हणत आहे की हे अब्राहमा, तुझं अत्यंत मोठं प्रतिफळ मी आहे। त्यावेळेला अब्राहम परमेश्वराला विचारतो, हे देवा तुम्हाला काय देशील? उस समय में अब्राहम को विश्वासियों का पिता नहीं कहा जाता। आणि मग त्यावेळेला अब्राहमाला विश्वासणाऱ्यांचा बाप म्हणू शकत नाही। उस समय की अवस्था के बारे में मेरी भाषा में बोलेगा तो अब्राहम एलकेजी में है। आणि मग त्यावेळेची अब्राहमाची जी अवस्था आहे, त्या अब्राहमाची अवस्था मी जर सांगायची झाली तर तो एक ज्युनियर केजीला आहे।
अभी उन्होंने प्रभु को नहीं पहचाना आणि त्यांनी प्रभूला ओळखलं नव्हतं. परंतु इस जीवन की यात्रा में अब्राहम का गति बदलते गया आखिर के 22 अध्याय में आया। वहां पर देखा है अब्राहम एकदम एक अनोखा विश्वास के ऊंचे लेवल में एक बड़ा पदवी में आया। आणि मग त्यावेळेच्या अवस्थेनंतर अब्रामाची जी अवस्था आहे ती बदलत गेली आणि मग त्याच्यानंतर उत्पत्तीचं पुस्तक त्याच्या 22 अध्यायामध्ये आपण पाहू शकतो की अब्रामाची जी अवस्था आहे त्याचा जो उद्देश आहे तो एकदम पूर्णरित्या बदलला गेला। क्योंकि जिस बेटे से अब्राहम प्रेम करता था उस बेटे को भी जब प्रभु ने पूछा तो अब्राहम देने के लिए तैयार हो गया। आणि मग ज्या मुलावर अब्राहम अत्यंत प्रेम करत होता त्या मुलाला ज्या वेळेला परमेश्वराने मागितलं त्या वेळेला अब्राहम त्या मुलाला परमेश्वराकरता अर्पण करण्याकरता तयार झाला। क्यों? का? क्योंकि अब्राहम ये बात उस समय तक सीख लिया कि प्रभु मेरा सारा आशीष का स्रोत है। आणि मग त्या वेळेला अब्रामाने ती गोष्ट शिकलेली होती की माझ्या आशीर्वादाचा सर्व स्रोत सर्व उगम जो आहे तो परमेश्वर आहे। 15वां अध्याय में जीवन की विश्वास की यात्रा अधिक देर नहीं हुआ, ज्यादा देर नहीं होने के कारण प्रभु को वो अधिक नहीं जान पाया। परंतु जब वो प्रभु को जाना, प्रभु की जानकारी आने के बाद में अब्राहम को जो भी पिता ने मांगा वो देने के लिए तैयार हो गया, क्योंकि अब्राहम ने जान लिया प्रभु ही मेरा सारा आशीष का स्रोत है। आणि 15 अध्यायामध्ये जोपर्यंत अब्राहम होता तोपर्यंत अब्राहम त्या विश्वासाच्या प्रवासामध्ये दुर्बळ होता, कारण विश्वासामध्ये येऊन त्याला जास्त वेळ झालेला नव्हता। पण जसा तो वेळ पुढे जात गेला तसा त्याचा विश्वास वाढत गेला आणि 22 अध्यायामध्ये आल्यानंतर त्याचा जो विश्वास आहे तो इतका वाढला की ज्या वेळेला त्याने प्रेम करणारा त्याच्या पुत्राला परमेश्वराने मागितलं त्या वेळेला अब्राहमाने त्या पुत्राला देण्याकरता तयार झाला। याचं कारण हेच आहे की अब्राहमाला त्या वेळेला संपूर्ण विश्वास होता की माझ्या जीवनाचा आशीर्वादाचा उगम माझ्या जीवनाचा आशीर्वादाचा स्रोत जो आहे तो परमेश्वर आहे। देखिए आप जितना प्रभु को जानते जाएगा और प्रभु को छोड़कर कुछ नहीं चाहिए। आणि जेवढं जास्त परमेश्वराला तुम्ही ओळखाल तेवढं जास्त परमेश्वराला सोडून तुम्ही काहीही इच्छा करणार नाही। प्रभु को छोड़ करके आप कभी कुछ नहीं चाहेगा। प्रभूला सोडून दुसरी कुठलीही इच्छा करणार नाही। और जरूर ये क्लास आप बहुत आदर के साथ सुनना। आणि निश्चितच हा क्लास तुम्ही खूप प्रार्थनापूर्वक ऐका। जरूर आपका दिल बदलेगा और मैं विश्वास करता हूँ कल से बढ़ करके आपका दिल प्रभु को चाहने वाला एक दिल बन जाएगा। आणि निश्चितच तुमचं हृदय परिवर्तन होईल आणि कालपेक्षा आज जास्त प्रभूला इच्छा धरणारा प्रभूची आवड धरणारा तुमचं एक मन होईल। बहुत ध्यान से सुनना, लक्ष देऊन ऐका। आपका ध्यान यहाँ पर होना चाहिए। तुमच्या सर्वांचं लक्ष जे आहे ते या ठिकाणी असायला पाहिजे। अभी आपको मालूम है जब अब्राहम के जीवन में अपना बेटा इसहाक के लिए जब एक लड़की ढूंढने का समय आया आणि अब्रामाच्या जीवनामध्ये ज्या वेळेला त्याचा मुलगा इसहाकाकरता एक मुलगी शोधायची वेळ आली। जब उत्पत्ति 24 अध्याय आपको मालूम है, उत्पत्तीचं पुस्तक 24 अध्याय तुम्हाला ठाऊक आहे। मैं उस वचनों को या पूरा अध्याय को नहीं पढ़ना चाह रहा हूँ, आणि ते वचन किंवा पूर्ण अध्याय मी वाचायला सांगत नाहीये। लेकिन जब अब्राहम अपने दास तो एलियास होंगे करके विश्वास करता है, नाम नहीं बताया, और जो अपने दास एलियास को भेजने के समय में अब्राहम ने उसको व्यवस्था किया। आणि अब्राहमाने आपला दास एलियाजर याला ज्या वेळेला पाठवलं त्या वेळेला त्याला काही व्यवस्था दिली। उसको बताया कि तुम पतनारा में जाना, पहले घराने के लोगों से तुम मेरे बेटा के लिए लड़की लेना, और सारी व्यवस्था बताने के बाद में उसको एक संदेह आया। आणि मग त्याने एलियाजरला सांगितलं की तू त्या ठिकाणी जा आणि माझ्याच घराण्यामधून माझ्या मुलाकरता एक मुलगी शोध। आणि हे सांगितल्यानंतर त्याला एक शंका आली। उसका 24 का 5 वचन 24 अध्याय 5 वचन वो अब्राहम से पूछता है, आणि मग एलियाजर अब्राहमाला विचारतो अगर वो लड़की अगर आने के लिए यहाँ आने के लिए तैयार नहीं हुआ तो क्या करूं, मैं तेरे बेटे को वहां पर ले जा सकता है क्या? आणि तुझी ती मुलगी जर इकडे येण्याकरता तयार झाली नाही तर तुझ्या मुलाला मी तिकडे घेऊन जाऊ शकतो का? तब अब्राहम ने क्या बोला? त्यावेळेला अब्राहमाने काय म्हटलं? उसके साथ उसका 6 वचन त्याचं 6 वचन कि किसी कारण मेरे बेटे को वहां पर लेकर नहीं आए, आणि कुठल्याही कारणाने माझ्या मुलाला तिकडे घेऊन जायचं नाही। मैं किसी कारण मेरे बेटे को वहां पर लेकर नहीं जाना। कुठल्याही कारणाने माझ्या मुलाला तिकडे घेऊन जायचं नाही। फिर वो कहता है 7 वचन में, आणि मग 7व्या वचनामध्ये म्हणतो मेरा प्रभु तेरे आगे आगे दूत को भेजेगा। आणि माझा परमेश्वर तुझ्या पुढे पुढे दूताला पाठवेल। तीसरा,
देखिए अरे मेरा प्रभु ये काम करेगा इतना विश्वास अब्राहम को था। आणि माझा परमेश्वर हे काम करेल हा विश्वास अब्राहमाला होता. हमारा अब्राहम विश्वास में कितना ऊंचा लेवल में आया करके आप देख सकते हैं। आणि अब्राहम विश्वासामध्ये केवढ्या उंच स्तरावर आला हा आपण विचार करू शकतो. अभी एलियासर यहाँ से गया आणि एलियाजर तिथून निघाला और पतनाराम में अलिया बेतुएल का घर में पहुंच गया। आणि पतनालामध्ये त्या ठिकाणी तो पोहोचला. हाँ तो अलिया वहां पर जाने के बाद में उन्होंने बातचीत शुरू किया। आणि तिथे पोहोचल्यानंतर मग त्यांनी बोलणीला सुरुवात केली. मैं कहां से आया और मैं कौन हूं क्या है बताने के बाद आणि मी कुठून आलो मी कोण आहे काय आहे हे सांगितल्यानंतर मेरा यात्रा का लक्ष्य उद्देश्य क्या है वो बात बताया। माझ्या प्रवासाचा उद्देश काय आहे ते एलियाजरने सांगितलं. वो बताने के बाद ते सांगितल्यानंतर उन्होंने अब्राहम की बेटा इसहाक के बारे में बताना शुरू किया। आणि अब्राहमाचा मुलगा इसाका संबंधाने सांगायला त्याने सुरुवात केली. अभी आपको मालूम है वहां पर एक छोटा मीटिंग चल रहा है। आणि त्या ठिकाणी एक बोलणी चालू आहे. बेतुएल है और रिबेका का भाई लाबान है और रिबेका ये लोग सब लोग हैं और बहुत लोग हैं वहां सब खड़े होकर के मेरे पार्टनर ये लोग हैं। आणि रिबेका आहे तिची आई आहे तिचा भाऊ आहे आणि एलियाजर आहे आणि असे सगळे मुख्य लोक त्या ठिकाणी बोलणी करत आहेत. है उसका खास करके रिबेका का भाई लाबान आणि विशेष करून रिबेकाचा भाऊ लाबान और बेतुएल आणि बिदवेन बेदुवेन तो अभी यहाँ पर ये बात ऐसा है कि जब ये बात जब कर रहा था आणि ही बोलणी ज्या वेळेला चालली होती तो एलियासर उनको बोलने लगा देखो अब्राहम का एक ऐसा बेटा है जबकि अब्राहम की बुढ़ापा में मिला हुआ एक बेटा है। आणि मग एलियाजर त्यांना सांगू लागला की अब्राहमाला एक असा मुलगा आहे की त्याच्या म्हातारपणामध्ये त्याला झालेला तो मुलगा आहे. और वो बुढ़ापा में मिला ऐसा भी नहीं ये परमेश्वर की वायदा के अनुसार मिला हुआ बेटा है। आणि त्याला म्हातार वयामध्ये झाला असं नाहीये तर परमेश्वराच्या अभिवचनाच्या अनुसार त्याला मिळाला. और वचन के अनुसार मिला नहीं वो इतना हमारे प्रभु की बातों को मानने वाला और उनका भय मानने वाला लड़का है। आणि देवाच्या वचनाच्या अनुसार मिळाला एवढंच नाही तर एकदम देवाचं भय बाळगून जीवन जगणारा तो एक मुलगा आहे. मतलब यहाँ पर एलियास इसराइल के बारे में उसका गुणों के बारे में वर्णन करेगा। आणि या ठिकाणी एलियाजर जो आहे इसाकाचे जे गुण वैशिष्ट्य आहे त्याचं वर्णन त्या ठिकाणी करत होता. और उसके साथ ही साथ इसराइल बोलने लगा आणि बोलने लगा आणि त्याच्यासोबत एलियाजर बोलू लागला कि एक बार ऐसे हुआ आणि एकदा असं झालं कि परमेश्वर ने अब्राहम को कहा तू प्यार करने वाला तेरे एकलौता पुत्र इसहाक को मैं कहने वाला मोरिया पहाड़ में ले जाके बलि करूं। आणि एकदा असं झालं की देवाने अब्राहमाला सांगितलं की तू प्रेम करणाऱ्या तुझ्या एकुलता एक पुत्र इसाकाला माझ्या करता त्या मोरिया डोंगरावर अर्पण कर. तो क्या हुआ त्यावेळेला काय झालं मिलता है रिबेकाला एक धक्का बसला. अब मुझे बैठा ना अब घर में बैठा भी आणि तुम्ही बतवेलाच्या घरामध्ये बसलेले आहात ना तुम्ही ते इमॅजिन करत आहात ना की त्या मीटिंग मध्ये तुम्ही पण बसलेले आहेत. ये इतना अच्छा गुणों के बारे में बताते आया तो एलियासर बोल रहा है देखो एक दिन प्रभु ने कहा अब्राहम तू प्यार करने वाला तेरे एकलौता पुत्र इसहाक को जो पहाड़ में बोलता हूँ उस पहाड़ में ले जाकर के मेरे लिए होम बलि करो। अब्राहम ने होम बलि करने निकला और होम बलि किया. आणि मग तुम्ही असा विचार करा की तुम्ही आता त्या मीटिंग मध्ये बसलेले आहेत आणि त्या मीटिंग मध्ये एलियाजर असं सांगत आहे आणि इसाकाचे सर्व चांगल्या प्रकारचे गुण वैशिष्ट्य सांगितल्यानंतर त्याच्यानंतर सांगितलं की एक दिवस असं झालं की परमेश्वराने अब्राहमाला सांगितलं की हे अब्राहमा तू प्रेम करणाऱ्या तुझ्या एकुलत्या एक पुत्राला जो डोंगर मी तुला सांगेन त्या डोंगरावर जाऊन माझ्या करता होम बलि कर. आणि मग अब्राहम निघाला आपल्या मुलाला घेतलं आणि त्या ठिकाणी त्याने त्याला होम बलि केलं. किसको ज्यादा झटका बैठा आणि सगळ्यात मोठा झटका कोणाला बसला रिबेकाला. अच्छा यहाँ पर कौन ज्यादा ध्यान से बात सुन रहा था आणि या ठिकाणी सगळ्यात जास्त लक्ष देऊन कोण ऐकत होतं बेतुएल सुन रहा था बात एलियासर जो कह रहा था या लाबान सुन रहा था या उधर जो सेवक लोग या बेतुएल ने वो सुन रहा था. आणि मग या ठिकाणी एलियासर जे बोलत होता त्याचं बोलणं सगळ्यात जास्त लक्ष देऊन कोण ऐकत होतं बतवेल ऐकत होती लाबान ऐकत होता तर त्या ठिकाणी जे सेवक नौकर लोक आहेत ते ऐकत होते. हाँ इधर भी जो रिबेका बेटा होगी ध्यान से सुने. आणि या ठिकाणी सुद्धा जे रिबेका बसलेले आहेत तेच लक्ष देऊन ऐकतील.
समझ में आया? लक्षात येत आहे का? आमेन. हाँ, सबको समझना। आणि सगळ्यांनी समजून घ्या. क्योंकि यहाँ पर जो वर्णन करता है वो अलिया किसका वर्णन करता है? इसका कौन है? किसकी छाया है? आणि ईसा कोणाची छाया आहे तर प्रभू येशू ख्रिस्ताची आहे. हमको एक ही नाम ऊंचा करना है। आपल्याला एकच नाव उंच करायचंय. वो प्रभु यीशु मसीह का नाम। प्रभू येशू ख्रिस्ताचा आहे. हाँ, अभी आप यहाँ से आइएगा। आणि आपण पुढे जाऊया. हाँ, मंदिर की छाया अलिया रिबेका को एक लड़का बैठा। फिर क्या हुआ? बाकी कोई किसी ने नहीं पूछा, बल्कि रिबेका जरूर ने पूछा। हाँ, बाद में क्या हुआ? आणि मग नंतर कोणी काय विचारलं नाही, पण रिबिका एकदम धावत आली आणि उडी मारून विचारली, मग काय झालं? तब उसने बोला, त्याच्यानंतर एलियाजर म्हणाला, देखो वो लोग मतलब 3 दिन यात्रा करके वो जब वो पहाड़ पर पहुंचने वाला था, आणि 3 दिवस प्रवास करून डोंगरावर ज्यावेळेला ते पोहोचणार होते, उस समय में इसहाक ने अपने डैडी से पूछा, आणि त्या वेळेला इसाकाने आपल्या वडिलांना विचारलं, डैडी पप्पा, आग है, अग्नी आहे, चाकू है, चाकू आहे, लकड़ी है, लाकूड आहे, मेमना कहा, आणि कोकरा कुठे? मेमना कहा। कोकरा कुठे? तो डैडी ने बोला, त्यावेळेला बापाने असं म्हटलं, बेटे प्रभु इंतजाम करेगा। आणि मुला देवच याचा बंदोबस्त करेल. हालेलुया। उसके बाद वो लोग साथ में चला, आणि त्याच्यानंतर ते सोबत चालले. इसके बाद इस्राएल को लौट लेगा, वो पीछे पीछे गया, वो इधर साथ में चला। आणि त्याच्यानंतर इसाकाला संशय आला म्हणून तो आपल्या पप्पाच्या पाठीमागे चालला, असं नाही तर ते दोघं मिळून सोबत चालले. मैं आपको बताना चाहता हूँ, तुम्हाला सांगू इच्छितो प्रिय, सुनने वाला उस रिबेका का दिल में होने वाला अपनी पति के बारे में कैसा दिल में मतलब विचार उमड़ रहा है। आणि मग आपल्या होणाऱ्या नवऱ्या संबंधाने ज्या वेळेला हे सर्व गोष्ट ऐकत होती, त्या वेळेला तिच्या मनामध्ये कशा प्रकारची चिंता, कशा प्रकारचे विचार येत आहे. क्योंकि एलियास का ये सारे बात कहने के पीछे एलियास का एकमात्र लक्ष्य है रिबेका का दिल इस्राएल के लिए जीतना। आणि या सर्व गोष्टी सांगण्याच्या पाठीमागे एलियाजरचा एकमात्र उद्देश आहे की रिबेकाचं जे मन आहे ते इसाहाकाकरता जिंकणं. प्रिय, यहाँ पर ये सुनाया जाने वाला इस प्रचार का एकमात्र लक्ष्य है आपका और यीशु मसीह के लिए जीतना। आणि या ठिकाणी सांगण्यात येणारा जो प्रचार आहे, त्या प्रचाराच्या पाठीमागे केवळ एकमात्र उद्देश आहे की तुमचं मन प्रभू येशू ख्रिस्ताकरता जिंकणं. आपका मन इधर उधर नहीं जाना। तुमचं मन इकडे तिकडे विचलित होऊ देऊ नका. यहाँ पर वापस रिबेका को आगे का बात सुनने की इच्छा बढ़ी है। आणि मग रिबेकाला इसाका संबंधाने ऐकण्याकरता एकदम ती अशी उत्स्फूर्त झाली. अब एलियास ने कंटिन्यूस किया। आणि मग एलियाजर पुढे सांगायला लागला. जब वो पहाड़ पर पहुंचा, ज्या वेळेला ते डोंगरावर पोहोचले, उन्होंने वेदी बनाया आणि त्यांनी वेदी बनवली, और लकड़ी लगाया। आणि मग जे लाकडं आहे ते मांडले. त्याच्यानंतर इसहाक को बांध करके उस पर लेटाया। आणि इसाकाला बांधलं आणि त्या लाकडावर त्याला झोपवलं. रिबेका का एकदम दिल धड़क रहा है। आणि मग रिबेकाचं मन एकदम व्याकुळ होत आहे. फिर क्या हो गया? आणि मग काय झालं? मतलब इसहाक ने कुछ बोले नहीं। आणि इसाक काय बोलला नाही का? इसहाक को कैसे मारा? आणि इसाकाला कसं काय बांधलं? इसहाक को मालूम है कि उसको मेरी करने वाला है, तो उसने लुटा। आणि इसाकाला माहिती आहे की त्याला तर बली करणार आहे, तर मग तो तिथे का थांबला? बोला वो इतना ओबीडियंट था, वो बुढ़ा पिताजी को उसकी चाहतों को वो कभी भी मना नहीं कर सकता। आणि इसाक एवढा आज्ञाधारक होता की त्याच्या म्हाताऱ्या बापाची जी काही इच्छा आहे, तो इच्छा किंवा ती आज्ञा मोडून कधीही चालत नव्हता. मैंने पिछले दिन भी आपको बताया, आणि मागील दिवसामध्ये सुद्धा मी सांगितलं, एक भेड़ को या एक मेमने को जलाने के लिए जितना लकड़ी चाहिए, उतने उससे कितना अधिक लकड़ी एक इंसान को जलाने के लिए चाहिए। एका कोकराला जाळण्याकरता किती लाकूड लागतं, त्याच्या कितीतरी जास्त पटीने एका मनुष्याला जाळण्याकरता लाकडं लागतात. सही बात। तर ऐका, मैं विश्वास करता हूँ एक इंसान को जलाने के लिए कितना लकड़ी चाहिए, उतना लकड़ी उड़ाने लायक ताकतवर लोग यहाँ पर एक भी नहीं। आणि मी असा विश्वास ठेवतो, एका मनुष्याला जाळण्याकरता जेवढे लाकडं लागतात तेवढे लाकडं उचलण्याकरता ताकदवान असणारे लोक या आपल्या मीटिंग मध्ये एक पण नाहीये. समझिए? लक्षात आलं का? इधर जितना भी कोई तगड़ा बैठा है, वो तगड़ा व्यक्ति भी वो एक आदमी को जलाने लायक इतना लकड़ी नहीं उड़ा सकता। आणि या ठिकाणी कितीही
तगडे मनुष्य बसलेले आहे तरी सुद्धा एका मनुष्याला जाळण्याकरता लागणारे जे लाकड आहे ते लाकडाचं वजन ते मनुष्य या ठिकाणी बसलेला एकही मनुष्य उचलू शकत नाही. इसका मतलब याचा अर्थ इसराक यहाँ पर बैठा हुआ सारे लोगों से भी तगड़ा था. आणि याचा अर्थ इसाक या ठिकाणी बसलेल्या सर्व लोकांपेक्षा खूप तगडा होता. बात समझ में आया? लक्षात आलं का? क्योंकि उसको जितना लकड़ी जलाने के लिए चाहिए वो पूरा लकड़ी इसराक ने अपने कांधे पर लिया हुआ था. आणि त्याला जाळण्याकरता जेवढ्या लाकडांची गरज होती ते सर्व लाकडं त्याने आपल्या खांद्यावर घेतलेले होते. इसका मतलब इसराक काफी तगड़ा एक जवान था. याचा अर्थ असा होतो की इसाक चांगला धष्टपुष्ट व्यक्ती होता. कम से कम अब्राहम 120-122 उम्र का बूढ़ा आदमी था आणि अब्राहम 120-122 वर्षाचा म्हातारा होता. और इसराक कम से कम 20-22 साल का लड़का था. आणि इसाक जो आहे तो 20-22 वर्षाचा एक तरुण होता. हाँ, तो भी अब्राहम जब उसके हाथ बांधने के लिए लिया उसने एकदम बहुत ओबीडियंट होकर के वो पिता का हाथ में सौंप दिया. आणि असं असताना सुद्धा ज्या वेळेला अब्राहम त्याचा हात बांधण्याकरता गेला त्या वेळेला तो आपल्या बापाचा एवढा आज्ञाधारकपणामध्ये राहिला आणि त्याने आपले हात पुढे केले ते बांधण्याकरता. क्यों? का? अब ये सब सुनने वाला रिबेका के अंदर क्या हो रहा है? आणि सर्व ऐकणाऱ्या रिबेकाच्या मनामध्ये काय होत आहे? देखिए, और ये तो पिताजी को ये बेटा इतना मानता है तो ये दुनिया का सबसे बड़ा रिश्ता कौन सा है? आणि एका बापाचा एक मुलगा एवढा जर मान ठेवतो तर या जगामध्ये सगळ्यात मोठं नातं कुठलं आहे? पति पत्नी का बंधन है. नवरा बायकोचा संबंध आहे. सही बात तर आहे का? पति पत्नी का रिश्ता ये दुनिया का सबसे बड़ा रिश्ता है करके प्रभु यीशु मसीह ने बताया. क्योंकि जब शादी होने के समय में मतलब माँ बाप से अलग होकर पति पत्नी से एक तन हो जाएगा. होने के बाद माँ बाप से बढ़कर के बात मानने वाला बात रिश्ते का बात पति पत्नी के बीच में हो जाएगा. आणि मग या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की तो मुलगा आपल्या वडिलांच्या एवढ्या आज्ञेमध्ये आहे आणि हे त्यांचं नातं काय आहे? बाप आणि मुलगा आहे. पण या जगामध्ये सगळ्यात मोठा संबंध कुठला आहे? तर नवरा बायकोचा आहे. आणि हे प्रभू येशू ख्रिस्ताने सुद्धा सांगितलेलं आहे की ते दोघं आता एक जीव होऊन राहतील आणि मुलगा आपल्या आई वडिलांना सोडून आपल्या पत्नीशी जडून राहील असं सांगितलेलं आहे. आणि म्हणून ती विचार करते की जर आपल्या बापाचे जे संबंध त्यांच्याशी संबंध तो एवढ्या आज्ञाधारकपणामध्ये राहतो तर जगामध्ये सगळ्यात मोठे जे नवरा बायकोचे संबंध आहे त्याच्यामध्ये तो किती चांगल्या प्रकारे राहील. इसका मतलब अभी रिबेका का दिल उमड़ रहा है. आणि आता तिचं मन अधिक जास्त व्याकुळ होत आहे. क्योंकि ऐसा एक लड़का मुझे मिल जाता है तो वो संगति वो जीवन कितना अनोखा रहेगा ये बात रिबेका ने अपने जीवन में देखी. आणि अशा प्रकारचा एक मुलगा मला नवरा म्हणून जर मिळाला तर मग त्याच्यासोबत माझं घालवणारा जे आयुष्य आहे ते किती चांगल्या प्रकारचं राहील ही ते विचार करत आहे. आप बातों को समझ में आ रहा है कि मैं विश्वास करता हूँ मैं ज्यादा इसलिए उन मतलब रेफरेंसों के पीछे ज्यादा नहीं जा रहा है. आणि या गोष्टी तुमच्या लक्षात येत आहे मी असा विश्वास ठेवतो म्हणूनच जास्त वचनाचे संदर्भ या ठिकाणी मी सांगत नाहीये. जब ये संदर्भ वाला जब कथन के बाद आणि हा सगळ्या घटनाक्रम सांगितल्यानंतर कि मतलब अभी मतलब उनका ये इच्छा था कि बेटी कम से कम और 10 दिन हमारे साथ रह लो. त्यांची इच्छा होती की मुलीने कमीत कमी 10 दिवस आमच्या सोबत राहावं. तब एलियाजर बोलता है हमको मत रुकाओ हमें जल्दी जाना है क्योंकि प्रभु ने ये काम को सफल कराया किया है और मुझे जल्दी जाना है. आणि पहिले जर म्हटलं की आम्हाला थांबू नका कारण प्रभूने आमच्या कामाला यश दिलेले म्हणून आम्हाला लवकर जावं लागेल. तुरंत वो लोग बोलते हैं ठीक है लड़की से पूछ लेते हैं. आणि मग लगेच ते लोक सगळेजण म्हणतात की ठीक आहे मुलीची काय इच्छा आहे आपण जाणून घेऊ. तो लड़की को पूछा तो रिबेका क्या बोलता है? आणि ज्या वेळेला रिबेकाला विचारलं तर त्यावेळेला रिबेका काय उत्तर देते? रिबेका ने अभी तक क्या जाना? आणि रिबेकाने आतापर्यंत काय सांगलं? मुझे मिलने वाला मेरा पति कितना सुंदर है और कितना महान है कितना मतलब मेरा ध्यान करने वाला है ये बात को उन्होंने जाना. आणि रिबेकाने आतापर्यंत केवळ हे सांगलं होतं की माझा होणारा नवरा इसाक जो आहे तो दिसायला किती सुंदर आहे तो किती धष्टपुष्ट आहे आणि तो माझी किती काळजी घेणार आहे तिने केवळ ऐकलं होतं. पहले उसका 24 का 15 पढ़े तो वाली उत्पत्ती 24 अध्याय 58 वचन वाचा. हां उन्होंने रिबेका को बुलाकर उससे पूछा, हां क्या तू इस मनुष्य की सुन जाएगी? हां उसने कहा, हाँ मैं जाऊंगी. हाँ देखिए जिस मनुष्य के साथ तुम जाएंगे करके जब पूछा तुरंत रिबेका बोलता है अभी साड़ी नहीं लिया तो भी चलेगा वो मतलब पेटी तैयार नहीं किया तो चलेगा मैं भी इसके साथ जा रहा हूँ. आणि मग ज्या वेळेला रिबेकाला विचारण्यात आलं की या मनुष्यासोबत तू जाशील का त्यावेळेला ती म्हटली हो मला कपडे नाही
माझी बॅग पॅक नाही झाली तरी चालेल, पण मी आता लगेच याच्या सोबत जाईल. प्रियो, इतना एक सुंदर पति, इतना सच में एक प्यार करने वाला पति ये जीवन में नहीं मिलेगा. इस रात को देखने वाला व्यक्ति कभी भी इस रात को छोड़ नहीं सकता. आणि मग एवढा चांगला पती, एवढा चांगला प्रेम करणारा एक मुलगा कोणी भेटू शकत नाही, जो कोणी इसाकाला पाहतो. इसाका व्यतिरिक्त त्याला दुसरा कुठलाही एक मुलगा आवडणार नाही. आमेन. समझ में आया है? आमेन. अभी एक सवाल आपसे. आता एक प्रश्न तुम्हाला, आपने अभी तक सुना है? आतापर्यंत ऐकलं ना? हमारा प्रभु यीशु मसीह सबसे सुंदर लगने वाला स्थान कौन सा है? आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त सगळ्यात जास्त सुंदर दिसणारं स्थान कुठलं आहे? और ध्यान से सुनना, सुंदर या यीशु मसीह को इतना सुंदर अवस्था में पाने वाला एक स्थान आगे हुआ नहीं, आगे होगा नहीं. इतना आकर्षित और इतना सुंदर लगने वाला स्थान कौन सा है? आणि प्रभू येशू ख्रिस्ताला एकदम चांगलं खूपच सुंदर दिसणारं ठिकाण कुठलं आहे की याच्या अगोदरही कधी झालं नाही, याच्या नंतरही होणार नाही. अशा प्रकारे प्रभू येशू ख्रिस्त सुंदर दिसणार ते स्थान कुठलं आहे? हैं? सूरी. प्रेज़ लॉर्ड. हालेलुया. यीशु मसीह सबसे सुंदर दिखने वाला एकमात्र स्थान कभी हुआ नहीं, आगे होगा नहीं, हमेशा हमेशा सूरी देगा. आणि प्रभू येशू ख्रिस्त हे एकदम सुंदर दिसणारं ठिकाण जे आहे तो म्हणजे वधस्तंभ आहे. याच्या अगोदर कधी झालं नाही, याच्या नंतरही होणार नाही. अशा प्रकारची त्याची सुंदर अवस्था ती वधस्तंभावर होती. देखिए, इसराइल का वास्तव में सबसे बड़ा सुंदरता कहाँ पर था? आणि इसाकाची सर्वात मोठी सुंदरता कुठे होती? वेदी में. वेदीवर होती. वेदी में था. वेदीवर होती. हालेलुया. आमेन. प्रियो, यीशु मसीह का सबसे सुंदर अवस्था, सबसे अच्छा अवस्था, सबसे महिमा पाया हुआ अवस्था वो है सूरी. आणि प्रभू येशू ख्रिस्ताची सगळ्यात सुंदर अवस्था, सगळ्यात चांगली अवस्था, सगळ्यात जास्त गौरव प्राप्त झालेली अवस्था ते आहे वधस्तंभ. देखिए, इसके बारे में प्रभू यीशु ने क्या गवाही दिया, आप लोग देखिए. याच्या संबंधाने प्रभु येशू ख्रिस्ताने काय साक्ष दिली तुम्ही जरा बघा. बहुत ध्यान से सुनना. लक्ष देऊन ऐका. अगर आप इस बातों को ठीक से जानते जाएगा तो आपका दिल में आज से एक धड़कन बैठेगा. आणि जर तुम्ही या गोष्टी चांगल्या प्रकारे जाणार तर निश्चितच आजपासून तुमच्या हृदयामध्ये एक चांगल्या प्रकारचा झटका बसेल. मैं इसलिए इसको एक कहानी के रूप में आपको अच्छा समझोगे. आपको कहानी बहुत अच्छा लगता है, मुझे मालूम है. बाकी वजन नहीं अच्छा लगता तो भी आपको कहानी सुनने में अच्छा लगता है, इसलिए एक कहानी के रूप में इसको ले जाए. आणि म्हणूनच तुम्हाला चांगल्या प्रकारे समजण्याकरता एक गोष्ट रूपेने सांगत आहे, कारण की तुम्हाला वचन नाही आवडत पण गोष्ट खूप आवडते. तो अगर आप थोड़ा भी ध्यान करेगा तो आज से प्रभु के प्रति आपका विचार, भावना, प्रीति सब रहेगा. आणि तुम्ही थोडे लक्ष देऊन ऐका तर प्रभू संबंधाने तुमचे जे विचार आहेत, ज्या कल्पना आहेत आणि ज्या भावना आहेत त्या सर्व बदलून जातील. अभी हम यीशु मसीह जब बोला हुआ एक शब्द योहन्ने का सुसमाचार उसका 12 अध्याय 32-33. आणि योहान कृष्ण सुसमाचार त्याचा 12 अध्याय त्याचा 32 आणि 33 वचन. हां. और मैं यदि पृथ्वी पर से ऊंचे पर चढ़ाया जाऊंगा, यदि मैं पृथ्वी पर से ऊंचे पर चढ़ाया जाऊंगा तो सबको अपने पास खींचूंगा. सबको अपने पास खींचूंगा. आणि ज्या वेळेला मी पृथ्वीपासून उंच चढवण्यात येईल त्या वेळेला सगळ्यांना माझ्याकडे आकर्षून घेईल. सारे लोग आकर्षित करने वाला एक स्थान, आणि सर्व लोकांना आकर्षित करणारे एक ठिकाण, सारे लोग प्रभु को चाहने वाले एक स्थान, आणि सर्व लोक प्रभूची आस धरणारे एक ठिकाण. वो कौन सा है? ते कुठलं आहे? वो कौन सा है? ते कुठलं आहे? डाउट बिना आणि शंका न ठेवता सांगा. कोई इसको उसका आगे आगे बढ़ेगा तो क्योंकि कई लोगों को क्या है, कई लोगों को क्या लगता है कि वो पहाड़ में होगा, है नहीं तो प्रकाश की वाक्य में होगा. नहीं, उसका कई कति ऐसा कहकर उसने यह प्रकट कर दिया ये प्रकट किया कि वह कैसे मृत्यु से मरेगा. मतलब यहाँ पर पूजा किया जाने का अर्थ सूर्य पर मृत्यु है करके प्रभु ने प्रकट किया. आणि त्याला उंच केलं जाणं याचा अर्थ वधस्तंभावरचं त्याचं मरण आहे ही गोष्ट त्याने प्रकट केली. देखिए, ये बात बताने के समय में
वहां पर सुनने वाले लोगों ने वो बात को अंगीकार किया आणि मग हे ऐकत असताना जे ऐकणारे लोक आहेत त्यांनी या गोष्टीचा स्वीकार केला का? है प्रियो हालेलुया वो इस बात को जाना पर माना नहीं आणि या गोष्टी त्यांनी ऐकल्या पण विश्वास ठेवला नाही. उनका आगे 34 34 वचन वाचा. पर लोगों ने उससे कहा, हाँ। हमने व्यवस्था की यह बात सुनी है हाँ। कि मसीह सर्वदा रहेगा, हाँ। किंतु जो कहता है कि मनुष्य के पुत्र को ऊंचे पर चढ़ाया जाना अवश्य है। हाँ देखिए मतलब यीशु मसीह वास्तव में आने वाला मसीहा करके उनकी दिल में गवाही था तो भी प्रभु की इस बात को वो लोग बोलता है कि मसीहा समय हमेशा रहेगा, वास्तव में तो हमेशा रहना चाहिए, और तू कहता है सूर्य पर चढ़ाया जाएगा, ऐसे कही था. आणि मग त्या लोकांचा हा विश्वास होता की येणारा जो ख्रिस्त आहे तो निरंतर राहणार आहे आणि प्रभू येशू ख्रिस्तच आहे येणारा येशू ख्रिस्त मसीहा आहे हा त्यांचा विश्वास होता. पण ते असे म्हणत होते की जर ख्रिस्त नेहमी राहणार आहे तर मग तू कसं काय म्हणतो की मला वधस्तंभावर चढवलं जाईल? आपको मालूम है उस बात बोलने का अर्थ क्या है? आणि तुम्हाला माहिती की ते लोक असं बोलण्याचा अर्थ काय आहे? उन्होंने ये विश्वास किया ये वास्तव में मसीहा है और उन्होंने अंगीकार नहीं किया. आणि त्यांनी या गोष्टीचा विश्वास केला की प्रभूच ख्रिस्त आहे पण त्यांनी या गोष्टीचा स्वीकार केला नाही. ये हमारे जीवन में आपको वचन समझ में आ रहा है जे बोलतोय ते लक्षात येत आहे ना? हाँ, तो अभी इसलिए मतलब पौलुस का हमेशा प्रचार का विषय क्या था? वो हमेशा सूर्य की प्रचार करते थे. आणि पौलाचा जो प्रचार आहे त्याचा उद्देश काय आहे तर त्याचा उद्देश नेहमी हा वधस्तंभाचा राहायचा. क्योंकि सूर्य पर ही लोग सारे लोग प्रभु को चाहने वाला प्रभु को मतलब प्रभु का महिमा को देखने वाला स्थान है. आणि वधस्तंभ काय आहे की सर्व लोक त्याच्यावर प्रेम करणार आणि देवाचा गौरव पाहण्याचं ते ठिकाण आहे. इसलिए पहला कुरिन्थी पहला अध्याय 23 वचन पहिले करंथीकराचं पत्र पहिला अध्याय आणि त्याचं 23 वचन. हम तो उस क्रूस पर चढ़ाए हुए मसीह का प्रचार करते हैं, क्योंकि क्रूस पर चढ़ाए हुआ मसीह सबसे अधिक आकर्षणीय सबसे अधिक महिमा का स्थान है. आणि वधस्तंभावर चढवलेला जो ख्रिस्त आहे तो सगळ्यात जास्त आकर्षित करणारं ते एक ठिकाण आहे. सूर्य को छोड़कर यीशु मसीह को इतना महिमा की स्थान और महिमा में कहीं नहीं दे सकता. आणि वधस्तंभ सोडून प्रभू येशू ख्रिस्ताला एवढा मोठा गौरव मिळालेला ठिकाण बायबल मध्ये आपण पाहू शकत नाही. इसलिए प्रभु बोलता है जब मुझे ऊंचाई पर चढ़ाया जाएगा सारे लोग मेरी ओर आकर्षित हो जाएगा. आणि म्हणूनच प्रभू असं म्हणतो ज्या वेळेला मला उंचावर चढवण्यात येईल त्या वेळेला सगळे लोक माझ्याकडे आकर्षिले जातील. और तुम्हारे में स्वर्ग में होने वाला आराधना का महत्व आराधना का विषय आराधना का बात क्या है? आणि तुम्हाला ठाऊक आहे का स्वर्गामध्ये जी होणारी आराधना आहे त्या आराधनेचा मुख्य विषय काय आहे तर तो वधस्तंभ आहे. अनंत काल तक ये सूर्य की कहानी ये सूर्य की कदर ये सूर्य की बात हमेशा याद इसमें रहेगा. आणि मग अनंत कालापर्यंत प्रभू येशू ख्रिस्ताचं वधस्तंभावरचं जे मरण आहे ते नेहमी नेहमी करता लक्षात राहील. हम लोग अनंत काल में आराधना में ये सूर्य के विषय पर आराधना करेंगे. आणि अनंत जीवनामध्ये ज्या वेळेला आपण आराधना करू त्या वेळेला वधस्तंभाच्या विषयावर आपण आराधना करू. अब इसका महत्व जानना याचं महत्व जाणा. प्रकाश वाक्य 5 के 12 प्रकटीकरण 5 अध्याय 12 वचन. અને શિષ્ય કહેતા છે હા. વધ हुआ मेमनाની હા. સામર્થ્ય वध किया हुआ मेमना आणि वध केलेला कोकरा. वध किया हुआ मेमना है स्वर्ग का आराधना का विषय. आणि वध केलेला कोकरा आहे स्वर्गाच्या आराधनेचा विषय. मैं आपको एक बात बताना चाहता हूँ. एक गोष्ट सांगू इच्छितो. अगर आप बहुत प्रार्थना के साथ इस विषय को आज ध्यान से जानेगा आणि खूप प्रार्थनेपूर्वक हा विषय जर तुम्ही लक्ष देऊन ऐकाल तर आपका पूर्ण लक्ष्य आज तक जो था बदल जाएगा. आणि आतापर्यंत तुमच्या जीवनाचा जो उद्देश होता तो उद्देश बदलून जाईल. और बहुत प्रार्थना के साथ लोग खूप प्रार्थनेपूर्वक राहा. प्रभु ने आज के दिन आपको एक सुंदर मौका दिया है. आणि प्रभूने आजच्या दिवसामध्ये एक चांगली संधी तुम्हाला दिलेली आहे. अभी भी आप दुरुस्त कर सकता है वो आपका चुनौती की है. आणि अजूनही तुम्ही दुर्लक्ष करू शकता ही तुमची इच्छा आहे. लेकिन मैं आपसे विनती करता हूँ आज किसी प्रकार थोड़ा भी दुर्लक्ष नहीं होने देना क्योंकि एक महान बात आपको प्रकट करने जा रहा है. आणि मग तुम्हाला विनंती करतो कुठल्याही प्रकारे तुमचं लक्ष इकडे तिकडे जाऊ देऊ नका कारण एक महान गोष्ट आता तुम्हाला प्रकट करायला हळूहळू जात आहे. आपका जीवन धन्य बनने के लिए तुमचं जीवन आशीर्वादित होण्याकरता आपका जीवन अनंत काल के लिए एक बहुत बड़ा आशीष का कारण बनने के लिए आणि अनंत कालच्या जीवनामध्ये तुम्हाला खूप मोठं
आपको एक महान बात आज प्रकट करते हैं। निश्चितच प्रभू एक महान गोष्ट तुम्हाला प्रकट करून देईल. देखिए अभी प्रेरित पौलुस जब वो मसीह विरोधी था परंतु जब प्रभु को पाया आणि प्रेषित पौल ख्रिस्त विरोधी होता, पण ज्या वेळेला त्याने प्रभूला प्राप्त केलं अरे सुने क्या मन मांग तो जाना उसका मनोहर तो जाना आणि जे वधस्तंभ आहे त्याचा गौरव त्याने पाहिला आणि त्याची मनोहरता त्याने पाहिली, उसके बाद त्याच्यानंतर उसका दिल में कई लक्ष्य नहीं एकमात्र लक्ष्य था. आणि त्याच्या मनामध्ये खूप उद्देश नाही, एक मात्र उद्देश होता. एक बात मैं यहाँ पर बताना चाहता हूँ. एक गोष्ट या ठिकाणी मी सांगू इच्छितो. ये प्रकाश यहाँ पर बैठा हुआ सबको मिलना है तो भी प्रभु का अधिकारी चाहिए. आणि हा प्रकाश या ठिकाणी बसलेल्या प्रत्येक व्यक्तीला जर भेटायचं तर त्याच्याकरता देवाची कृपा पाहिजे. ये कोई कोशिश करने से भी नहीं मिलेगा. आणि कोणी स्वतःच्या प्रयत्नाने त्याला प्राप्त करू शकत नाही. परंतु प्रार्थना करो प्रभु तेरी अनुग्रह मुझ पर हो जाए. आणि तुम्ही प्रार्थना करा, हे देवा तुझी कृपा माझ्यावर हो. है ना. जब आपको मालूम है कि जब मत्ती समाचार उसका 11 अध्याय का 27 वचन में मत्ती सुसमाचार 11 अध्याय 27 वचनामध्ये मेरे पिता ने मुझे सब कुछ सौंपा है हाँ। और कोई पुत्र को नहीं जानता, केवल पिता, केवल पिता ही पुत्र को जानता है. और कोई पिता को नहीं जानता, केवल पुत्र, हाँ। और वह जिस पर पुत्र उसे प्रकट करना चाहे. देखिए पुत्र प्रकट करेगा तब पिता को जानेगा, पिता प्रकट करेगा तभी पुत्र को जानेगा. आणि पिता प्रकट करेल त्यावेळेला एक व्यक्ती पुत्राला ओळखू शकेल आणि पुत्र प्रकट करेल त्यावेळेला एक व्यक्ती पित्याला ओळखू शकेल. ये अनुग्रह के द्वारा है. आणि हे कृपेद्वारे आहे. अनुग्रह होगा तो कृपा झाली तर. देखिए यही बात को जब आपको मालूम है मतलब पत्रोस को भी बताने के समय में मत्ती 16 अध्याय उसका 17 वचन मत्ती सुसमाचार 16 अध्याय 17 वचन. हाँ। यीशु ने उसका उत्तर दिया, हाँ। हे शमूएल, योना के पुत्र, तू धन्य है, हाँ। क्योंकि मांस और लहू ने नहीं, हाँ। परंतु मेरे पिता ने जो स्वर्ग में है, हाँ। यह बात तुझ पर प्रकट की है. देखिए अलिया यीशु मसीह को पत्रोस को कौन प्रकट किया? पिता ने प्रकट किया. आणि येशू ख्रिस्ताला पेत्राला कोणी प्रकट करून दिलं तर पित्याने प्रकट करून दिलं. आज भी हमको लगता है हम यीशु मसीह को जानता है. आज आपल्याला वाटतं की आपण येशू ख्रिस्ताला जाणतो उतरे जाना आणि काहीच जाणलं नाही. अभी तक उतरे जाना अजूनपर्यंत काहीच जाणलं नाही. आपको लगता है ये आपको गलत लग रहा है. आणि तुम्हाला जर असं वाटतं तर तुमची भावना चुकीची आहे. नहीं तो आपका जीवन ऐसे नहीं रहता. नाही तर तुमचं जीवन असं राहिलं नसतं. आप प्रभु यीशु को छोड़कर कुछ भी नहीं चाह सकता. येशू ख्रिस्ताला सोडून दुसऱ्या कुठलीही गोष्टीची अपेक्षा तुम्हाला राहिली नसती. पौलुस भी खुद गवाही दिया. पौलाने सुद्धा स्वतः साक्ष दिली. गलातियों 12 अध्याय का 15 वचन. गलातीकराचं पत्र पहिला अध्याय त्याचं 15 आणि 16 वचन. जो ये अनुग्रह पाने के लिए जरूर प्रार्थना के साथ रहो. प्रार्थना करेगा कभी भी मिलेगा ऐसा भी नहीं है. आणि प्रियांनो तुम्ही ही गोष्ट प्राप्त करण्याकरता, कृपा प्राप्त करण्याकरता निश्चितच प्रार्थनेमध्ये राहा आणि प्रार्थना केल्यानंतर तुम्हाला ही कृपा मिळेलच असं काही नाहीये. क्योंकि आप बोलेगा मुझे प्रार्थना किया था इसलिए अनुग्रह मिला, इसका मतलब आपका बेस प्रार्थना देगा ऐसा भी आप घमंडी होने प्रभु नहीं देगा. क्योंकि अनुग्रह का अर्थ ही हमारा कोई भी उसमें हद नहीं, वो मुफ्त में प्रभु की इच्छा से दिया है. आणि मग कदाचित तुम्ही प्रार्थना कराल आणि प्रार्थना केल्यानंतर मिळाल्यावर तुम्ही काय म्हणाल की मी प्रार्थना केली म्हणून मला कृपा मिळाली. म्हणजे तुम्हाला कृपा प्राप्त होण्याचं कारण काय आहे तर ती प्रार्थना आहे. अशा प्रकारे कोणी स्वतःच्या प्रार्थनेवर घमंडी होऊ नये, कारण कृपा मिळणे याचा अर्थ काय आहे की आपल्याला कुठल्याही प्रकारची योग्यता नसताना मिळालेलं देवाचं दान म्हणजे कृपा आहे. प्रभु कृपा करते बिना यहाँ पर बैठा हुआ किसी को इसका सच्चा प्रकाश नहीं मिलेगा. मुझको भी नहीं मिलेगा, आपको भी नहीं मिलेगा. आणि देवाने कृपा केल्याखेरीज याचा जो खरा प्रकाश आहे तो या ठिकाणी बसल्यापैकी कोणालाही नाही मिळणार, तुम्हालाही नाही आणि मला पण नाही. और बड़ी गलातियों 12 अध्याय का 15 वचन लिखा. परमेश्वर की, हाँ। जिसने मेरी माता के गर्भ से मुझे ठहराया हाँ। और अपने अनुग्रह से बुलाया. अनुग्रह से बुलाया. जब इच्छा हुई हाँ। कि मुझमें अपने पुत्र को प्रकट करे. हाँ, इच्छा प्रभु का हुआ. आणि कब प्रकट किया? देवाची इच्छा झाली त्यावेळेला त्याने पुत्राला प्रकट केलं. प्रियो, ये जो अनुग्रह मिलने के बाद प्रभु यीशु मसीह को जानने के बाद प्रेरित पौलुस का एकमात्र इच्छा रहा. आणि देवाची कृपा झाल्यानंतर प्रभू येशू ख्रिस्त प्रकट झाल्यानंतर प्रेषित पौलाची केवळ एक मात्र इच्छा राहिली. वो क्या था? ती काय होती? है पहला कोरिन्थी उसका दूसरा अध्याय का दूसरा वचन. पहिले करंदीकराचं पत्र त्याचा दुसरा अध्याय त्याचं दुसरं वचन. क्योंकि मैंने यह ठान लिया था मैंने ठान लिया था. आणि मी हा दृढ निश्चय केला होता हाँ, कि तुम्हारे बीच यीशु मसीह हाँ. वरन क्रूस पर चढ़ाए हुए मसीह को छोड़ हाँ, देखिए उसके अंदर एकमात्र इच्छा आणि त्याच्यामध्ये केवळ एक मात्र इच्छा होती. क्या है? ती काय?
मैं किसी को भी दे दूं, मैं सूली पर चढ़ाया हुआ यीशु मसीह को दूंगा, यीशु मसीह को छोड़कर मैं कुछ नहीं दूंगा। आणि जर मी कोणाला काय द्यायचं झालं तर त्या व्यक्तीला एक मात्र दे, ते म्हणजे वधस्तंभावर केलेला येशू ख्रिस्त, आणि वधस्तंभावर केलेला येशू ख्रिस्ताला सोडून मी दुसऱ्या व्यक्तीला काहीही देणार नाही। छोड़ने के मतलब मैं मसीह को जानूं और जानने के बाद मैं वही मसीह को सूली पर चढ़ाया हुआ मसीह को मैं दूं। आणि प्रेषित होण्याची इच्छा काय होती? वधस्तंभावर केलेल्या येशू ख्रिस्ताला मी जाणावं आणि जाणलेल्या त्या वधस्तंभावर केलेल्या येशू ख्रिस्तालाच मी दुसऱ्याला द्यावं। और उस कभी भी इस प्रचार में अपना वो जो ज्ञान को प्रकट नहीं किया। आणि पौल करणारा जो प्रचार आहे त्या प्रचारामध्ये त्यांनी कधीही स्वतःचं ज्ञान प्रकट केलं नाही। ना प्रवासम ऑफिस है मतलब अभी कई लोग बहुत उनका प्रचार सुनेगा तो वो एकदम प्रासम बोलेगा तो मलयालम में ठीक समझेगा, लेकिन आपको हिंदी में कैसे समझाएगा मुझे भी समझ में नहीं आता है। मतलब वो ऐसा कुछ लोग क्या है, वो अपनी जो कलाकारी प्रकट करके यीशु मसीह का अवतरण करता है, वो बात प्रेषित पौलुस ने नहीं की। आणि मग ज्याप्रमाणे एखादा हुशार व्यक्ती प्रचार करत राहतो, तो प्रचार करत असताना काय करतो? येशू ख्रिस्त संबंधाने सांगतो, पण ते सांगताना एवढ्या चांगल्या प्रकारे यमक जोडून सांगतो की त्या ठिकाणी त्याच्या बुद्धीचा तो उपयोग करतो। बोलने का मतलब पौलुस की प्रचार अगर वो अपनी वो ज्ञान के अनुसार वो बातों को बताता, साधारण लोग समझता नहीं। आणि प्रेषित पौल जर आपल्या ज्ञानाच्या अनुसार त्याने प्रभू येशू ख्रिस्ताचा प्रचार केला असता तर साधारण लोकांना तो समजला नसता। परंतु पौलुस हमेशा बहुत सिंपल रीति, बहुत साधारण रीति में साधारण शब्दों से वो बातें करके लोगों को समझाता। उसका पहला कुरिन्थी पहला अध्याय का 17 वचन पढ़िए। पहिले करंथीकराचं पत्र पहिला अध्याय त्याचं 17 वचन वाचा। क्योंकि मसीह ने मुझे बपतिस्मा देने को नहीं, हाँ। वरन सुसमाचार सुनाने को भेजा है। हाँ। और यह भी शब्दों के ज्ञान के अनुसार नहीं। हाँ, लेकिन ये भी शब्दों का ज्ञान के अनुसार नहीं। ऐसा न हो कि मसीह का क्रूस व्यर्थ ठहरे। हाँ, देखा बहुत वो शब्द में बहुत गहराई आणि या वचनामध्ये खूपच गहनता आहे। है ना। मतलब हम लोग कई बातों में क्या होता है कि मतलब सुनने वाला हमें भी कुछ जानना चाहिए, मैं भी कुछ हूँ ये दिखाना चाहता है। आणि पुष्कळ ज्या वेळेला लोक प्रचार करतात किंवा सुवार्ता सांगतात त्या वेळेला त्यांचा उद्देश हा असतो की लोकांनी ख्रिस्ताला जाणावं, त्याचबरोबर मला पण थोडंफार जाणावं की मी सुद्धा काहीतरी आहे, हा उद्देशाने लोक प्रचार करतात। परंतु पौलुस का दिल खोल कर एकमात्र इच्छा है अनेक लोग मसीह की ओर आकर्षित किया जाए। आणि पौलाच्या प्रचाराचा एक मात्र उद्देश आहे की प्रत्येक व्यक्ती ख्रिस्ताकडे आकर्षिला जावा। इसलिए ये पौलुस जब साधारण रीति में बात करता है तो लोग उसकी बातों के बारे में कई कमेंट्स करते थे। आणि म्हणूनच प्रेषित पौल ज्या वेळेला साधारण रीतीने कोणाशी बोलायचं त्यावेळेला त्याचं जे बोलणं आहे त्या बोलण्या संबंधाने लोक काही तक्रार करायचे। दूसरा कुरिन्थी उसका 10 अध्याय उसका 10 वचन की आखिरी भाग। दुसरे करंथीकराचं पत्र त्याचा 10 अध्याय त्याच्या 10 वचनाचा शेवटला भाग। परंतु जब वह सामने होता है तो वह देह का निर्बल और वक्तव्य में हल्का जान पड़ता है। हाँ, देखा मतलब उसकी बातें बहुत निंदनीय है, बहुत हल्का। पत्रियां तो गंभीर और प्रभावशाली है, हाँ। परंतु जब वह सामने होता है हाँ। तो वह देह पर निर्बल और वक्तव्य में हल्का जान पड़ता है। हाँ, मतलब उसकी बात बहुत सरल दिखता है, मतलब बहुत दिखना ये पीड़ा नहीं ऐसा बोल सके लोगों में, क्योंकि शाऊल कौन है, कितना महान ज्ञानी आदमी है, परंतु उसके बातों में वो महानता नहीं है। आणि मग ते लोक असं म्हणतात की शाऊल तर खूप ज्ञानी व्यक्ती आहे, पण ज्या वेळेला आमच्याशी तो बोलत राहतो त्यावेळेला त्याच्या बोलण्यामध्ये कुठल्या प्रकारचा प्रभाव, कुठल्या प्रकारचा असं जडपणा दिसत नाही, तर एकदम साधारण मनुष्याप्रमाणे तो बोलतो। ये है पवित्र आत्मा का सेवकाई। ही आहे पवित्र आत्मेची सेवा। प्रभु की सेवकाई या आत्मा का सेवकाई हमेशा प्रभु यीशु मसीह को ऊंचा करते हुए लोगों को, विश्वासियों को यीशु मसीह को देगा। आणि मग पवित्र आत्म्याची सेवा हीच आहे की आपल्या स्वतःला शून्य करत लोकांना येशू ख्रिस्ताला देणं। लक्षात आलं?
आत्मा का सेवक आहे कैसे पहचानेगा? आत्म्याची सेवा आहे का नाही हे कसं काय ओळखणार? आत्मा हमेशा यीशु मसीह को प्रदान करेगा। आणि आत्मा जो आहे ते नेहमी प्रभू येशू ख्रिस्ताला प्रदर्शित करतो। प्रभु यीशु मसीह के शब्दों में आप देखिए यूहन्ना का सुसमाचार उसका 16 अध्याय उसका 14 वचन। योहान कृत सुसमाचार त्याचा 16 अध्याय आणि त्याचा 14 वचन वाचा। और मेरी महिमा करेगा क्योंकि वह मेरी बातों में से लेकर तुम्हें बताएगा। देखा वो मेरी महिमा बोले पवित्र आत्मा क्या करेगा? वो मेरी महिमा करेगा। आणि पवित्र आत्मा काय करेल तर माझा गौरव करेल। पवित्र आत्मा का सेवक हमेशा यीशु मसीह को महिमा मिलने वाला महिमा देने वाला सेवा है। आणि पवित्र आत्म्याची सेवा जी आहे ते नेहमी येशू ख्रिस्ताला गौरव देणारी सेवा आहे। मुझे विश्वास हो रहा है कि आप में कुछ लोग तो जरूर समझ रहे हैं। आणि मला विश्वास येत आहे की तुमच्यापैकी काही लोकांना निश्चित समजत आहे। हम विश्वासियों को भी किसको देना चाहिए? आपण जे विश्वासणारे आहोत आपण दुसऱ्यांना कोणाला द्यायला पाहिजे? प्रभु यीशु मसीह को देना चाहिए। प्रभु येशू ख्रिस्ताला द्यायचा आहे। अविश्वासी को कौन देना चाहिए? आणि अविश्वासणाऱ्यांनी कोणाला द्यायला पाहिजे? अविश्वासी को भी प्रभु यीशु मसीह देना चाहिए। आणि अविश्वासणाऱ्यांना सुद्धा प्रभू येशू ख्रिस्त द्यायला पाहिजे। ये आत्मा करता है। आणि हे आत्मा करतो। आत्मा अविश्वासी को यीशु मसीह को देता है तो कैसा कार्य करता है? आणि आत्मा अविश्वासणाऱ्यांना प्रभू येशू ख्रिस्त देतो त्यावेळेला कशा प्रकारचं काम करतो? मेरा सवाल समझना। माझा प्रश्न तुम्ही नीट समजून घ्या। जब आत्मा एक अविश्वासी को यीशु मसीह देता है तो वो कैसा आत्मा कैसे देता है? एक अविश्वासणाऱ्या व्यक्तीला पवित्र आत्मा ज्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्ताला देतो त्या वेळेला कशा प्रकारचं काम आत्मा करतो? उसी 16 अध्याय का 8 वचन। योहान 16:8 हाँ। और वो आकर संसार को वो आकर बोलेगा तो आत्मा क्या करेगा? भाभी को उसका पाप के बारे में बड़े ज्ञान देगा। आणि मग सगळ्यात पहिले त्या मनुष्याला त्याच्या पापा संबंधाने ज्ञान देईल। पवित्र आत्मा उसको समझाएगा। पवित्र आत्मा त्याला समजून सांगेल तू भाभी है, तू एक पापी आहे, तुझे उद्धारकर्ता की जरूरत है। तुला तारण करण्याची गरज आहे वो उद्धारकर्ता यीशु मसीह है। आणि तो तारण करता येशू ख्रिस्त आहे। फिर धर्म के बारे में याद रहेगा। आणि मग नीतिमत्ता संबंधाने तो स्मरण करून देईल। तुम भाभी होने के कारण तो अधर्मी है। आणि तू पापी असल्या कारणाने अनीतिवान आहे। तुम्हें धर्मी बनाने वाला यीशु मसीह है। आणि तुला नीतिमान बनवणारा येशू ख्रिस्त आहे। यीशु मसीह का उसकी धार्मिकता की जरूरत समझाएगा। आणि मग त्याच्या नीतिमत्व करता येशू ख्रिस्ताची काय गरज आहे हे त्याला समजून सांगेल। फिर न्याय का बारे में समझाएगा। आणि मग त्याच्या संबंधाने होणारा जो न्याय आहे त्याच्या संबंधाने तो समजून सांगेल। तू भाभी है, तू एक पापी आहे तेरा न्याय में तू नरक में जाएगा। आणि तुझा न्याय केल्यानंतर तू नरकामध्ये जाशील। और तुम्हें नरक से बचाने वाला एक व्यक्ति है, वो यीशु मसीह है। आणि तुला त्या नरकापासून वाचवणारा एक व्यक्ती आहे तो म्हणजे येशू ख्रिस्त आहे। अब भाभी बोलेगा मुझे वो चाहिए। या वेळेला पापी म्हणेल मला तो प्रभू येशू पाहिजे। आमेन आमेन। है अब विश्वासी को भी क्या देना चाहिए? आणि जो विश्वासणारे त्याला आपण काय द्यायचंय? यीशु मसीह देना चाहिए। येशू ख्रिस्त द्यायचा। अविश्वासी को भी क्या देना आणि चाहिए? जो अविश्वासी त्याला काय द्यायचंय? यीशु मसीह देना चाहिए। येशू ख्रिस्त द्यायचाय। तो देने का स्वभाव और मार्ग अलग अलग है। आणि देण्याची जी पद्धत आणि देण्याचा जो प्रकार आहे ते दोन्ही वेगळे आहेत। Praise the Lord। तो इसके लिए अभी मंडली को यीशु मसीह को देने का मार्ग में अभी चल रहा है। आणि मंडळीला जो येशू ख्रिस्ताला द्यायचा मार्ग आहे त्या मार्गामध्ये आपण जात आहे। साथ ही साथ यहाँ पर कोई अगर अभी तक उधार नहीं पाया उनके लिए भी प्रभु वाणी दे रहा है। आणि मग त्याच्या सोबतच या ठिकाणी बसल्यापैकी ज्याचा कोणाचं तारण झालं नाहीये त्यांना सुद्धा प्रभू वाणी देत आहे। तो हमें प्रभु ने दिया वो जिम्मेवारी क्या है? प्रभूने आपल्याला दिलेली जबाबदारी काय आहे? अगर हम प्रभु में है आपण जर प्रभु मध्ये आहोत हमको सबको जिम्मेवारी है। आपल्या प्रत्येकाला जबाबदारी आहे। आप पढ़ेंगे एफिसियों का पत्र 4 का 12। इफिसकरांचं पत्र 4 अध्याय त्याचं 12 वचन। हाँ जिससे पवित्र लोग सिद्ध हो जाए हाँ। और सेवा का काम किया जाए हाँ। और मसीह की देह उन्नति पाए। हाँ देखिए यहाँ पर कर लिया उसका बाहर है मुझे थोड़ा मतलब 11 का से बढ़ी 12 मलयालम में बहुत अलग प्रकार है। और मैं तुझको प्रेरित नियुक्त करके हाँ। और तुझको भविष्यवक्ता नियुक्त करके हाँ। और तुझको सुसमाचार सुनाने वाले नियुक्त करके हाँ। और तुझको रखवाले और उपदेशक नियुक्त करके दे दिया हाँ। जिससे पवित्र लोग सिद्ध हो जाए सिद्ध हो जाए। और सेवा का काम किया नहीं जाए। विश्वास और परमेश्वर की पुत्र की पहचान में जब तक वो कौन सा है? 13 है। 13 में पढ़ो। जब तक कि हम सबके सब हाँ। विश्वास और परमेश्वर के पुत्र की पहचान में हाँ। एक न हो जाए। हाँ देखिए हालेलुया प्रभु की आत्मा मंडली में करने एक महान कार्य है
यीशु मसीह की पहचान में हम सभी लोग एक बनना। आणि परमेश्वर पवित्र आत्म्याद्वारे करणाऱ्या मंडळीमध्ये काम काय आहे की आपण सर्वांनी प्रभु येशू ख्रिस्ताच्या ओळखीमध्ये एक व्हावं। देखिए, प्रभु की आत्मा अगर हमारे काम कर रहा है तो हमारा ऐक्यता यूनिटी में प्रभु बहुत बड़ा कार्य करता है। आणि पवित्र आत्मा जर या ठिकाणी काम करत आहे तर आपल्यामध्ये असणारी जी ऐक्यता आहे ती एकदम दृढ होते। मंडली को दुर्बल बनाने वाला पात्र हम ना बने। आणि मंडळीला दुर्बळ होणं करणारं पात्र आपण होऊ नये। देखिए, त्रिएक परमेश्वर का एकमात्र लक्ष्य मंडली है आणि त्रिएक परमेश्वराचा एक मात्र उद्देश म्हणजे मंडळी आहे। और मंडली की ऐक्यता उसमें हम लोग हर प्रकार का ज्ञान उसके तरह वापस पढ़िए। जब तक कि हाँ। हम सबके सब विश्वास और परमेश्वर के पुत्र की पहचान में विश्वास और परमेश्वर के पुत्र की पहचान में एक न हो जाए। हाँ, विश्वास और परमेश्वर के पुत्र की पहचान में एक बनना। आणि विश्वास आणि परमेश्वराच्या पुत्राच्या ओळखीमध्ये एक होणं। इस रीति में उसका 15 होने मसीह की शिक्षा के बनना। सच्चाई से चलते हुए हाँ। सब बातों में उसमें जो सिर है अर्थात मसीह में बढ़ते जाए। मसीह में बढ़ते जाए। आणि ख्रिस्तामध्ये वाढत जा। मसीह की शिक्षा के बढ़ते जाए। ख्रिस्ताच्या मस्तकापर्यंत वाढत जाणं। क्यों हम लोग मंडली जीवन को अधिक चाहना चाहिए? आणि मंडळी जीवन का आपण आपल्याला आवडायला पाहिजे? क्योंकि मंडली में हमको जो मिलता है यीशु मसीह को खाने के लिए मिलता है। आणि मंडळीमध्ये आपल्याला जे भेटतं ते येशू ख्रिस्ताला खाण्याकरता भेटतं। अभी यहाँ पर बहुत थोड़ा जोरों का कुछ बात में आप बदल आए। आणि या ठिकाणी काही गांभीर्याची गोष्ट मी या ठिकाणी सांगायला जात आहे। इसराइल का यात्रा, इसराइल की यात्रा शुरुआत करने से पहले इसराइल की गुलामी से, को ध्यान से सुनना, इसराइल मिस्र की गुलामी से छुटकारा पाकर निकलने से पहले उन्होंने क्या किया? आणि इस्रायल लोक मिस्र देशाच्या गुलामगिरीमध्ये होते। तिथून त्या इस्रायल लोकांचा त्या जंगलामध्ये प्रवास सुरू झाला। पण तो प्रवास सुरू होण्याच्या अगोदर ज्या वेळेला मिस्र देशाच्या गुलामगिरीमध्ये होते त्या वेळेला त्यांनी काय केलं? सभी लोगों को बोलना, सभी लोग उत्तर देना, सभी लोगों के लिए सवाल है, सब लोग ध्यान से सुनना। आणि सर्व लोकांकरता हा प्रश्न आहे। सर्व लोकांनी त्याचा हा प्रश्न नीट ऐका आणि त्याचं उत्तर द्या। आप फिर से बोलो। पुन्हा एकदा प्रश्न ऐका। इसराइल लोग मिस्र की गुलामी से निकलने से पहले उस रात को उन्होंने क्या किया? आणि ज्या वेळेला इस्रायल लोक मिस्र देशाच्या गुलामगिरीमधून बाहेर निघाले त्या रात्री इस्रायल लोकांनी काय केलं? हर एक कुटुंब के अनुसार एक मेमना सिद्ध है। हर एक कुटुंब के अनुसार एक मेमना सिद्ध है। मेमना, हाँ। मेमना को डॉक्टर लगा ऐसा है क्या? मेमने को खाया। मेमना जो खोकला त्याला खाल्लं। हालेलुया। समझी वाला है? लक्षात येत आहे का? उन लोग गुलामी से निकलने से पहले मेमने को खाया बोलेगा तो यीशु मसीह को खाया। आणि मग मिस्र देशाच्या गुलामगिरीमधून निघण्याच्या अगोदर त्यांनी त्या खोकल्याला खाल्लं म्हणजे येशू ख्रिस्ताला त्यांनी खाल्लं। कोई आमीन नहीं बोला। उधरी जो मेमना वध हुआ किसकी छाया है? आणि त्या ठिकाणी वध झालेला जो खोकला आहे तो कोणाची छाया आहे? प्रभु यीशु मसीह का। प्रभु येशू ख्रिस्ताची। तो इसराइल में क्या खाकर निकला? आणि इस्रायल लोक काय खाऊन निघाले? प्रभु यीशु को खाकर निकला। प्रभु येशू ख्रिस्ताला खाऊन निघाले। मार्ग में क्या खाया? आणि रस्त्यामध्ये चालत असताना काय खाल्लं? मन्ना खाया। आणि त्यांनी मन्ना खाल्लं। मन्ना क्या है? आणि मन्ना खाया। प्रभु यीशु मसीह है। मन्ना येशू ख्रिस्त आहे। आमेन। उनको और कुछ खाने के लिए दिया? आणि दुसरं काही त्यांना खायला मिळालं का? मार्ग में उसको खाने के लिए यीशु मसीह को दिया। आणि रस्त्यामध्ये चालत असताना त्यांना खाण्याकरता येशू ख्रिस्ताला दिलं। हमारा मसीह जीवन कहाँ से आरंभ हुआ? आपल्या ख्रिस्ती जीवनाची सुरुवात कुठून झाली? मसीह को स्वीकारने के द्वारा, मसीह को खाने के द्वारा शुरू हुआ। आणि ख्रिस्ताला स्वीकारल्याद्वारे त्याला खाल्ल्याद्वारे आपल्या ख्रिस्ती जीवनाची सुरुवात झाली। फिर रोज क्या खाना चाहिए? आणि मग रोज आपण काय खायला पाहिजे? येशू ख्रिस्ताला खायला पाहिजे। आमेन। मैं तो खुशी से चिल्लाया। आणि ते आनंदाने ओरडलो।
आपको फिर बुरा लगा? तुम्हाला काय वाईट वाटलं का? Praise the Lord. क्योंकि मैं इतना आवेशित हूँ। आणि मी एवढा त्याला आकर्षित झालो. Praise the Lord. प्रियो, और आपको मालूम है जब आगे भी आया तो जब इस्राएल लोग कनान में भी आया तो वहां पर जो लेवी गोत्र का अवकाश करके क्या दिया था? अर्पण वस्तु। आणि मग ते पुढे जाऊन कनान देशामध्ये आल्यानंतर जे लेवी लोक आहेत त्यांना एक वारस म्हणून काय मिळालेले आहे की अर्पण केलेल्या ज्या वस्तू आहेत त्यांना वारस म्हणून मिळालेले आहे. वो किसको दिया जाता है? आणि त्या कोणाला दाखवतात? यीशु मसीह। येशू ख्रिस्ताला. आज के लेवी कौन है? आणि आजचे लेवी कोण आहे? कलीसिया। मंडळी आहे. केवल प्रभु ने प्रभु के लिए अनेक केवल लोगों को हमेशा प्रभु को ही खाना चाहिए क्योंकि प्रभु का अवकाश हम लोग है और अवकाश पाए हुए लोगों के लिए प्रभु उनका भोजन है। आणि म्हणूनच प्रभूने त्याच्याकरता वेगळे केलेले जे लोक आहेत त्या वेगळे केलेल्या लोकांना खाण्याकरता काय दिलेलं आहे? ज्या अर्पण केलेल्या वस्तू आहेत त्या दिलेल्या आहे. आणि अर्पण केलेली वस्तू म्हणजे काय आहे? प्रभू येशू ख्रिस्त आहे. म्हणूनच प्रभूने त्याच्याकरता वेगळे केलेल्या लोकांना कशाचे वारसदार बनवलेले आहे? येशू ख्रिस्ताचे वारसदार बनवलेले आहे. म्हणूनच आपण जे वेगळे केलेले लोक आहेत ते दररोज कोणाला खायला पाहिजे? तर प्रभू येशू ख्रिस्ताला खायला पाहिजे. क्योंकि उनके लिए और कोई भी बात नहीं। अभी बहुत रेफरेंस से मैं आपको पढ़ना आपको लिखना है तो लिख दो। लेवी व्यवस्था उसका दूसरा अध्याय का 3 और 10 वचन। लेवी व्यवस्था 2 अध्याय त्याचं 3 आणि 10 वचन. क्योंकि लेवी को प्रभु ने अपने आप को अवकाश करके दिया। आणि लेवी लोकांना परमेश्वराने अर्पण केलेला एक लेवी गोत्र को हमारे प्रभु ने अपने आप को उनके अवकाश में दिया। आणि परमेश्वराने लेवी लोकांना आपल्या स्वतःला वारस म्हणून दिलं. तो आपको उसका कुछ रेफरेंस लिख दो। त्याचे काही संदर्भ लिहा. गिनती किताब उसका 18 अध्याय का 20, गणना 18 अध्याय 20 वचन, अनुवाद 10 का 9, अनुवाद त्याचा 10 अध्याय त्याचं 9 वचन, 8 का 2, अनुवाद 8 अध्याय त्याचं 2 वचन, जोशुआ 13 का 33, योशुआ 13 अध्याय 33 वचन, एजेकिएल 44:28, एजेकिएल संदेशाचं पुस्तक त्याचं 44 अध्याय त्याचं 48 वचन, बोलने का मतलब 28 वचन. हाँ राइट। तो अब मतलब आप घर में जाके अभी ये सारी बात पढ़ाने के लिए बोलने के लिए इतना समय नहीं पे संक्षिप्त में हमारा केंद्र बिंदू की ओर आगे बढ़ना बहुत जरूरी है। आणि संक्षिप्त रूपाने आपला जो मुख्य विषय आहे त्याच्याकडे चालणं खूप गरजेचं आहे. जब भी हम एक दूसरे को प्रोत्साहन करता है तो वो मसीह को देखते हुए प्रोत्साहन करना चाहिए और मसीह पे होना चाहिए। आणि मग ज्या वेळेला आपण दुसऱ्याला प्रोत्साहन करतो त्या वेळेला ख्रिस्तामध्ये प्रोत्साहन करायचंय आणि अशा प्रकारे प्रोत्साहन करायचे की आपण त्याला ख्रिस्त द्यायला पाहिजे. एक छोटा प्रबोधन की बात प्रेरितों के काम से पढ़ेंगे। प्रेरितों उसका 11 अध्याय का 23 है। प्रेषितांच्या कृत्य 11 अध्याय त्याचं 23 वचन. वहाँ पहुंचकर परमेश्वर के अनुग्रह को देखकर आनंदित हुआ और सबको उपदेश दिया कि सबको उपदेश दिया कि तन मन लगाकर प्रभु से लिपटे रहो आणि तना मनाने प्रभूशी जडून राहा. धन्यवाद गा करके उन लोगों को मिला हुआ अनुग्रह देख करके बहुत आनंदित हुआ। आणि बरनबासने काय केलं? त्या लोकांना मिळालेला जो आनंद आहे तो पाहून तेव्हा आनंदी झाला. उनको ये प्रोत्साहन देख के प्रबोधन दिया आणि त्यांना हे प्रोत्साहन देऊन हे प्रबोधन दिलं. अच्छा हृदय के साथ प्रभु के साथ लिपटे रहो आणि चांगलं हृदय ठेवा आणि प्रभूशी चिपकून राहा. मैं आपको बताना चाहता हूँ तुम्हाला सांगू इच्छितो हमें ये दुनिया में बधाने के लिए एकमात्र व्यक्ति वो प्रभु यीशु मसीह है। आणि आपल्याला या जगामध्ये सांगण्याकरता केवळ एक मात्र व्यक्ती तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आहे. शायद आपको भी कई बार कई लोग पूछता होगा क्या सब आप यीशु यीशु क्यों बोलता है? आणि कदाचित खूप लोक तुम्हाला विचारत असेल काय तुम्ही नेहमी येशू येशू करत राहता. हम किसको बोल रहे हो? आणि मग त्यांना म्हणायचं कोण दुसरं कोणाला सांगू? और किसी के बारे में बोलो आज सुद्धा दुसऱ्या कोणा संबंधाने सांगू? हालेलुया। हमारा प्रभु यीशु मसीह के जैसा सुंदर कोई है क्या? आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताप्रमाणे सुंदर दुसरा कोणी आहे का? एक बार हालेलुया सलोमी से दूसरी स्त्रियों ने पूछा आणि एका सलोमीला दुसऱ्या स्त्रियांनी विचारलं कि तेरा मतलब आदमी का इतना बड़ा सुंदर इतना बड़ा विशेषता क्या है? आणि मग तुझा जो मनुष्य आहे त्याचे एवढं मोठं वैशिष्ट्य काय आहे? श्रेष्ठ गीत है उसका 5 अध्याय का 9 वचन। श्रेष्ठ गीत त्याचा 9 अध्याय त्याचा 5 वचन। श्रेष्ठ गीत 5 अध्याय श्रेष्ठ गीत त्याचा 5वां अध्याय त्याचं 9 वचन। हे स्त्रियों में परम सुंदरी मेरा प्रेमी और प्रेमियों से किस बात में उत्तम है? हाँ तू क्यों हमको ऐसी शपथ दिलाता
म्हणून आले हे हिंदी में आवडत होतं ठीक पड़ी हे स्त्रियों में परम सुंदरी, हां एक स्त्रियों में बड़ी सुंदरी तेरा प्रेमी और प्रेमियों से किस बात में उत्तम है? हाँ तेरा प्रेमी बाकी प्रेमियों से इतना उत्तम करके तू इतना विशेष करके बोलने के लिए क्या बात है? आणि तुझा जो प्रेमी आहे तो इतर लोकांपेक्षा काय सगळ्यात जास्त उत्तम आहे असं त्याच्यामध्ये काय उत्तमता आहे? उसका उत्तर त्याचं उत्तर उसी का 10 वचन से 16 तक दिया है। आणि 10 वचनापासून 16 वचनापर्यंत दिलेलं आहे. घर में जाकर पढ़ कर देखना। घरी जाऊन वाचून बघा. Praise the Lord. Praise the Lord. लेकिन एक बात मैं आपको बताना चाहता हूँ। एक गोष्ट सांगू इच्छितो. प्रिय हमारे प्रभु यीशु मसीह से सुंदर और दुनिया में कोई नहीं। आपल्या येशू ख्रिस्तापेक्षा सुंदर जगामध्ये दुसरा कोणी नाही. उसका तुल्य और कोई नहीं। त्याच्या बरोबरीचा दुसरा कोणी नाही. उसके अलावा और हमें किसी को सुनना नहीं चाहिए। आणि त्याच्या व्यतिरिक्त आपण कोणा संबंधाने ऐकायचं नाहीये. स्वर्ग देने वाले एक गवाही, स्वर्ग देणारी एक साक्ष या स्वर्गीय पिता देने वाले गवाही, आणि पिता देणारी एक साक्ष. आपको मालूम है जब वो पहाड़ में थे यीशु मसीह, येशू ख्रिस्त ज्या वेळेला डोंगरावर होते, मत्ती के सुसमाचार उसके 17 अध्याय 1 से 8, मत्ती ख्रिस्त समाजात त्याचा 17 अध्याय त्याचे 1 ते 8 वचन. वहां पर का संदर्भ ऐसा है त्या ठिकाणी झालेली घटना अशी आहे. जब अली यीशु मसीह पत्रोस याकूब यूहन्ना उनको लेकर के उस मरुभूमि पहाड़ पे गया, आणि मग ज्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्त पेत्र याकोब आणि योहान यांना घेऊन डोंगरावर गेला. आपको मालूम है कि वहां पर यीशु मसीह अलिया एकदम मतलब मोशे और एलिया के साथ बात करते हुए देखा। आणि मग त्या ठिकाणी आपल्याला ठाऊक आहे प्रभू येशू ख्रिस्त मोशे आणि एलिया सोबत बोलत असताना पाहिलं. पत्रोस ने क्या कहा? त्यावेळेला पेत्राने काय म्हटलं? प्रभु हमें यहाँ पर 3 तंबू बनाता है, आणि या ठिकाणी 3 तंबू आम्ही बनवतो. एक तेरे लिए, एक तुझ्या करता, एक मूसा के लिए, एक मोशे करता, एक एलिया के लिए। आणि एक एलिया करता. उस समय में हम देखते हैं कि मतलब बोलने का मतलब पत्रोस वहां पर कुछ कार्य करना चाहता है। आणि त्या ठिकाणी पेत्र काय काम करायची त्याला इच्छा झाली. तुरंत वहां पर एक बादल आया। आणि त्या ठिकाणी लगेच एक ढग आलं. वो बादल आने के बाद में आणि ते ढग आल्यानंतर क्या देखता है? आपण काय पाहतो? वहां पर मोशे और एलिया को नहीं देखा। आणि मोशे आणि एलियाला नाही दिसत. और पत्रोस ऐसे बात कहा तो या पत्रोस को देख के बाद में मोशे ने और एलिया ने कभी हेलो पत्रोस ऐसे कुछ बोला। आणि मग ज्या वेळेला मोशे आणि एलिया संबंधाने ज्या वेळेला पेत्र बोलला त्यावेळेला मोशे आणि एलिया पेत्रला म्हटलं का नमस्कार पेत्रा बोला असं बोलले का? कोई मिलने के बाद में उसको बोलना चाहिए। आणि मग जर कोणी एखादा व्यक्ती एकमेकाला भेटल्यानंतर काहीतरी नमस्कार वगैरे तर करायला पाहिजे ना. और वहां पर स्वर्गीय पिता का वाणी आया। आणि त्या ठिकाणी स्वर्गीय पित्याची वाणी आली. पत्रोस पेत्रा तुम्हारा ये विचार गलत है, तुझे विचार चुकीचे. तुझे मोशे और एलिया को नहीं सुनना है। आणि मोशे आणि एलियाचं नाही ऐकायचं. वो लोग ज्ञाप हो गया, आणि वो लोग ज्ञाप हो गया आणि मग ते लोक निघून गेले. और वहां पर एक ही दिखाई दिया। आणि मग त्या ठिकाणी एकच दिसू लागला. मग उसको दिखाई दिया, आणि कोण दिसू लागलं? प्रभू येशू ख्रिस्त. ये मेरा पुत्र है, हा माझा पुत्र आहे. इसको सुनो। याचं ऐका. हम यीशु मसीह को सुनना, येशू ख्रिस्ताचं ऐकायचं, यीशु मसीह को देना, येशू ख्रिस्ताला द्यायचं, ये हमारे कर्तव्य है। हे आपलं कर्तव्य आहे. इसके अलावा हम किसी बात को देगा तो हम प्रभु का सेवा से आएंगे। आणि याच्या व्यतिरिक्त जर आपण दुसऱ्या कोणाला देत असो तर मग आपण करणारी जी सेवा आहे ती प्रभूची सेवा नाहीये. फिर एक बात मैं आपको पूछना चाहता हूँ, एक गोष्ट विचारू इच्छितो. आप उदार पाने के बाद में यीशु मसीह को कितना पाया? आणि तारण प्राप्त झाल्यानंतर किती जास्त येशू ख्रिस्ताला तुम्ही प्राप्त केलं? कई लोग मैंने प्रभु को ग्रहण किया, बपतिस्मा लिया, बस अभी उनको लगता है कि अभी बाकी का प्रभु आएगा मुझे ले जाएगा, ऐसा विचार में बैठा हुआ है। आणि मग काही लोकांनी बाप्तिस्मा घेतलेला आहे, प्रभूवर विश्वास केलेला आहे आणि मग ते केवळ याच विचारामध्ये बसलेले आहे, आता मला काही करायची गरज नाही, जे करायचं ते प्रभू करेल, प्रभु येईल आणि मला घेऊन जाईल. एक बात मैं बताऊं, एक गोष्ट सांगू. आपने अगर प्रभु यीशु मसीह को जान करके उद्धारकर्ता के रूप में आपने ग्रहण किया है, आणि प्रभू येशू ख्रिस्ताला आपला प्रभू मानून तारणकर्ता म्हणून जर स्वीकारलेला आहे तर उस दिन आपको प्रभु का बारे में जानकारी शुरू हुआ है। आणि मग त्या दिवसापासून प्रभू संबंधाने तुम्हाला माहिती जी आहे ती सुरुवात झालेली आहे. पूरा नहीं हुआ, पूर्ण झाली नाही, शुरू हुआ। ती त्याची सुरुवात झाली. प्रभु का अनुग्रह से शुरुआत तो हो गया, आणि देवाच्या कृपेने या गोष्टीला सुरुवात झाली. ये शुरुआत रुकना नहीं, आणि जी सुरुवात आहे ही थांबू नये. ये बहुत बड़ा आशीष की शुरुआत है। आणि खूप मोठा आशीर्वाद प्राप्त करण्याची ही सुरुवात आहे. इसके लिए आप क्या चाहना चाहिए? एक महान वेद खोलने से पहले मैं मोशे को लेकर आता हूँ। आणि मग हे प्राप्त करण्याकरता काय करायला पाहिजे याचं रहस्य उलगडून सांगण्याच्या अगोदर
मी तुम्हाला थोडं मोसेकडे घेऊन येतो एक दो शब्द पढ़ करके आप आगे बढ़ना। आणि 1-2 वचन वाचून आपण पुढे जाऊ। निर्गमन का किताब निर्गमनाचं पुस्तक उसका 33 अध्याय, त्याचा 33 अध्याय, उसके 12-13 वचन। त्याचं 12 आणि त्याचं 13 वचन। मूसा ने यहोवा से कहा, हाँ। सुन, तू मुझसे कहता है हाँ। कि लोगों को ले चल, हाँ। परंतु यह नहीं बताया कि तू मेरे संग किसको भेजेगा। हाँ। तो भी तूने कहा है, तेरा नाम मेरे चित्त में बसा है हाँ। और तुझ पर मेरे अनुग्रह की दृष्टि है। तूने कहा है तुझ पर मेरा अनुग्रह का दृष्टि है। आणि तू बोलला आहे की तुझी कृपा दृष्टी माझ्यावर आहे। और अब यदि मुझ पर तेरे अनुग्रह की दृष्टि हो यदि मुझ पर तेरा अनुग्रह की दृष्टि हो तो मुझे अपनी गति समझा दे। प्रेज़ लॉर्ड, मुझे अपनी गति समझा दे। आणि तुझी कृपा दृष्टी जर माझ्यावर झाली तर माझी चाल मला सांग। नहीं, मतलब मुझे तुझे जानने दो। आणि मग मी तुला ओळखावं अशी तुझी कृपा दृष्टी माझ्यावर होऊ दे। सही बात है। अब वो ध्यान से सुनना, लक्ष देऊन ऐका। ये संभव मतलब मूसे के जैसा प्रभु को अनुभव किया हुआ एक व्यक्ति दुनिया में नहीं है। आणि मोशे संबंधाने मोशेने परमेश्वराला जसा अनुभव घेतला तसा अनुभव प्राप्त झालेला दुसरा व्यक्ती जगामध्ये नाहीये। क्योंकि प्रभु की खुद वाणी मूसा ने डायरेक्ट सुना। आणि परमेश्वराची जी वाणी आहे ती डायरेक्ट मोशेने ऐकली। मूसा के साथ रहकर के प्रभु ने 10 साल उनको भाग किया। आणि मोशे परमेश्वरापासून कृपा प्राप्त करून मोशेने तांबडा समुद्र पार केला। मिस्र में देश में भेजने के लिए वो परमेश्वर साथ रहकर के वहां कार्य किया। आणि मिस्र देशामध्ये 10 विपत्ती आणण्याकरता परमेश्वर मोशे सोबत राहिला। मूसा परमेश्वर को जितना निकट से जाना ऐसा कोई भी मनुष्य नहीं जाना। आणि परमेश्वराला जेवढं जवळून मोशेने जाणलं तेवढं जवळून दुसरा कुठल्याही मनुष्याने जाणलं नाही। अभी भी हालेलुया, मूसा बोलता है, तरी मोशे असं म्हणतो। क्या बोलता है? मोशे काय म्हणतो? प्रभु प्रभू मैं तुझे जान ले, आणि मी तुला प्राप्त करावं, मुझे तू जानने में या समझने में आए। आणि मी तुला समजाव, मैं तेरा ज्ञान पाऊं, तब तेरे अनुग्रह की दृष्टि मुझ पर बनी रहे। मैं तुझे जान पाऊं, आणि मी तुला ओळखावं। वो शब्द है मला 13 वाक्य दिला सांग। 13 वचनाच्या शेवटच्या भागामध्ये हां म्हणजे मला तुझी ओळख होईल. करेक्ट। पहिचान. मतलब मैं तुझको जान पाऊं, आणि मी तुला ओळखावं, मैं तुझे जान पाऊं, आणि मी तुला ओळखावं। उसका 18-19 वचन 18-19 वचन। मूसा ने कहा, हाँ। मुझे अपना तेज दिखा। हाँ। उसने कहा, मैं तेरे सम्मुख होकर चलते हुए तुझे अपनी सारी भलाई दिखाऊंगा हाँ। और तेरे सम्मुख यहोवा का नाम का प्रचार करूंगा हाँ। और जिस पर मैं अनुग्रह करना चाहूँ जिस पर मैं अनुग्रह करना चाहूं उसी पर अनुग्रह करूंगा उस पर अनुग्रह करूंगा, और जिस पर दया करना जिस चाहूँ पर दया करना चाहूं। उसी पर दया करूंगा। देखिए क्या ये 2 शब्द बहुत ज्यादा ध्यान देना। आणि हे 2 वचन या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे तुमच्या आठवणीमध्ये ठेवा। प्रभु बोलता है, प्रभू असं म्हणतो, जिस पर मैं अनुग्रह करना चाहूंगा मैं उस पर अनुग्रह करूंगा, त्याच्यावर कृपा करायची इच्छा झाली त्याच्यावर मी कृपा करेन, जिस पर मैं दया करना चाहूंगा मैं दया करूंगा। त्याच्यावर दया करायची इच्छा झाली त्याच्यावर मी दया करेन। इसका मतलब याचा अर्थ प्रियो हमें मिलने वाला स्वर्ग का सारे आशीष प्रभु की अनुग्रह और दया के ऊपर है। आणि आपल्याला मिळणारा प्रत्येक आशीर्वाद जे आहे तो देवाच्या दया आणि कृपेवर आहे। ये हमारा कोई खूबियत के ऊपर नहीं, आपल्या कुठल्या वैशिष्ट्यावर निपुणतेवर नाही। यदि प्रभु की अनुग्रह हम पर नहीं पड़ा, आणि देवाची कृपा दृष्टी आपल्यावर झाली नाही तर, प्रभु की दया हम पर नहीं पड़ा, देवाची दया आपल्यावर झाली नाही तर कुछ भी संभव नहीं। काही शक्य नाही। आपके आत्मिक जीवन जी लो, तुमचं आत्मिक जीवन शून्य आप कितना भी पीएचडी लो, आणि तुमची सगळी पीएचडी शून्य। आप कितना भी बीटीएम थियोलॉजिकल डिग्री ले लो, आणि तुम्ही जगातली कुठलीही उंच पदवी घ्या कितना भी थियोलॉजिकल डिग्री ले लो, आणि कुठलीही थिओलॉजिकल डिग्री घ्या, कोई फायदा नहीं, काय उपयोग नाही, कोई फायदा नहीं। काय फायदा नाही। फायदा कब है? फायदा केव्हा आहे? प्रभु की अनुग्रह और प्रभु की दया उंडेला दो। आणि देवाची कृपा आणि देवाची दया तुमच्यावर झाली तर। अभी मोशे ने बोला, मोशेने म्हटलं, तो आपने मुझको कहा ना प्रभू तुम्हाला म्हटला ना, मेरा अनुग्रह तुझ पर हुई, आणि माझी कृपा तुझ्यावर असो। तो प्रभु मोशे बोलता है, त्यावेळेला मोशे असं म्हणतो, ऐसा है तो प्रभू असा आहे तर, ऐसा है तो प्रभु तो ऐसा करो। आणि जर तुझी कृपा जर माझ्यावर आहे तर मग थोडं असं कर। हम लोग फौज में क्या है, थोड़ा जब अपना ऑफिसर का मूड अच्छा रहता है
और तो हंसी खुशी में बात करता है, तो उसको मालूम है कि कुछ तो मालूम से आया है। क्या बात है, क्या नहीं सर है 10 दिन की छुट्टी है मालिश करके एक ऐसा कहा ऐसा यहाँ पर मोर्चा प्रभू से कहता है। आणि आर्मी मध्ये काय आहे की ज्या वेळेला आपला मोठा साहेब आहे तो चांगल्या मूड मध्ये आहे त्यावेळेला काय आपण त्याच्याशी हसत राहतो आणि मग हसता हसता त्याला म्हणतो काही नाही केवळ 10 दिवसाची सुट्टी पाहिजे असं आपण आपलं काम करून देतो। त्याच वेळेला ज्या वेळेला परमेश्वराने मोशेला म्हटलं माझी कृपा तुझ्या सोबत आहे, त्या वेळेला मोशेने त्याला म्हटलं प्रभू जर तुझी कृपा माझ्या सोबत आहे तर मग त्या वेळेला त्याने म्हटलं की मी तुला ओळखावं असं होऊ दे। अभी प्रभु को मोशे ने बोला आणि मग प्रभूला मोशेने म्हटलं प्रभु मैं तुझे थोड़ा देख रहे हूँ, आणि मी तुला बघावं, ध्यान से सुनना, लक्ष देऊन ऐका, बहुत ध्यान से। खूप लक्ष देऊन ऐका। प्रभु ने उस मोशे को प्रभु ने दिखाया क्या? आणि परमेश्वराने मोशेला स्वतःला दाखवलं का? हालेलुया। प्रियो, प्रभु ने मोशे को दिखाया। परमेश्वराने मोशेला दाखवलं। कब दिखाया? केव्हा? उस समय दिखाया या दूसरे दिन दिखाया? त्या दिवशी दाखवलं का दुसऱ्या दिवशी दाखवलं? ध्यान से सुनना। अभी मेरा सबसे गहरा वो बातों पर आप ध्यान से सुनना। आणि आपण या जो उद्देश आहे त्याचा मुख्य पॉइंट वर आलेला आहे, तुम्ही लक्ष देऊन ऐका। प्रभु को देखने का अर्थ भी आप जानना। आणि प्रभूला पाहणं याचा अर्थ आहे तुम्ही समजून घ्या। प्रभु ने उस दिन प्रभु ने उसको नहीं दिखाया आणि त्या दिवशी परमेश्वराने मोशेला दाखवलं नाही। देखिए तुमने क्या बोला? आणि बघण्याकरता प्रभूने काय म्हटलं? दूसरा दिन सवेरे दुसऱ्या दिवशी सकाळी क्या बोला? काय म्हटलं? इसका 34 था चुप। आणि 34 अध्याय त्याचं दुसरं वचन। अभी आप बहुत प्रार्थना के साथ मेरे साथ चलना। आणि खूप प्रार्थनेपूर्वक तुम्ही माझ्या सोबत चाला। समय भी खत्म होने वाला, संदेश भी खत्म होने वाला, आणि वेळ संपणारे आणि संदेश संपणारे। लेकिन यहाँ पर वो महान रहस्य आपको प्रकट होना। आणि या ठिकाणी ते महान रहस्य तुम्हाला प्रकट व्हायला प्रार्थना के पाहिजे। साथ बढ़िए। प्रार्थनापूर्वक राहा। हाँ, सवेरे तैयार रहना अतः सवेरे तैयार रहना। और भोर को सिनै पर्वत पर चढ़कर उसकी चोटी पर मेरे सामने खड़ा होना। हाँ, पहली बात तो तैयार होकर के मेरे सामने खड़ा होना। आणि तू तयार होऊन माझ्या समोर उभा राहा। तब क्या हुआ? त्यावेळेला काय झालं? कैसे तुमने महिमा दिया? आणि प्रभूने कशा प्रकारे त्याला प्रकट केलं? हाँ, उसका 6-7 होते। त्याचं 6-7 वचन। यहोवा उसके सामने होकर यह प्रचार करता हुआ चला, हाँ, यहोवा यहोवा ईश्वर दयालु और अनुग्रहकारी, हाँ, कोप करने में धीरजमंद, अति करुणामय और सत्य, हाँ, हजारों पीढ़ियों तक निरंतर करुणा करने वाला, हाँ, अधर्म और अपराध और पाप का क्षमा करने वाला है, हाँ, परंतु दोषी को वो किसी प्रकार निर्दोष न ठहराएगा। हाँ। वह पितरों के अधर्म का दंड उनके बेटों, वरपोतों और वरपोतों को भी देने वाला है। देखिए यहाँ प्रभु ने अपनी महिमा दिखाया। आणि या ठिकाणी परमेश्वराने आपला गौरव दाखवला। महिमा देखा हुआ मूसा क्या किया? आणि गौरव पाहिलेला मोशेने काय केलं? ये पूरी 8 बजे आणि त्याचं 8 वचन। हाँ, तब मूसा ने तुरंत पृथ्वी की ओर झुककर दंडवत किया। तुरंत मृत्यु के ऊपर झुक के दंडवत शुरू किया। और यहाँ तो तुरंत एक बहुत जल्दी में उन्होंने एक वर्षिप किया। आणि मग लगेच तो जमिनीवर पडून त्याने नमन केलं, म्हणजे लगेच त्याने परमेश्वराची आराधना केली। इसके बाद मोशे ने क्या कहा? आणि त्याच्यानंतर मोशे काय म्हटलं? उसके 9 बजे त्याचं 9 वचन। और उसने कहा, हाँ। हे प्रभु, यदि तेरे अनुग्रह की दृष्टि मुझ पर हो, हाँ। तो प्रभु हम लोगों के बीच में होकर चले। हाँ। ये लोग हठीले तो हैं, हाँ। तो भी हमारे अधर्म और पाप को क्षमा कर। हालेलुया! मूसा ने प्रभु की महिमा देखा। आणि मोशेने देवाचा गौरव पाहिला। मेरा प्रभु बहुत दयालु आणि है। माझा परमेश्वर खूप दयाळू आहे। हठीला है। आम्ही हत्या आहोत। मेरे प्रभु के साथ हम चल सकता है। आणि या परमेश्वरासोबत आम्ही चालू शकतो। क्योंकि उसने कहा आणि म्हणून तो असं म्हटलं। मैं कैसा प्रभु है? आणि तो कसा प्रभु आहे? बहुत दयालु है। आणि मी खूप दयाळू आहे। मैं दीनदुखी है। आणि मी सहनशील आहे। मैं सिर्फ सहने वाला नहीं, सहते रहने वाला हूँ। आणि मी केवळ एकदा सहन करणारा नाही, तर मी निरंतर सहन करणारा आहे। ऐसा प्रभु है तो असा परमेश्वर आहे तो। मोशे ने महिमा देखा। आणि मोशेने गौरव पाहिला। यो इन बातों में प्रभु की महिमा है। आणि या गोष्टीमध्ये देवाचा गौरव आहे। मैं आपको बताऊं, तुम्हाला सांगू, पवित्र आत्मा ने पवित्र आत्म्याने बाइबल में बायबलमध्ये प्रभु यीशु मसीह का कोई भी मतलब उनका रूप नहीं बताया।
आणि बायबल मध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचं स्वरूप सांगितलेलं नाहीये. भले सांगितलं का? आपने कभी देखा तुम्ही कधी पाहिलं का? यीशु मसीह लंबा था या नाटा था? आणि येशू ख्रिस्त उंच होता का ठेंगणा होता? यीशु मसीह मोटा था या ऐसा पतला था? आणि येशू ख्रिस्त जाड होता का बारीक होता? यीशु मसीह गोरा था या मिडिल था? आणि येशू ख्रिस्त गोरा होता का गव्हाळ वर्णाचा होता? यीशु मसीह का बाल इतना था या इतना था या हमारा जैसा था? आणि येशू ख्रिस्ताचे केस एवढे मोठे होते का आपल्यासारखे छोटे होते? कहीं भी बोला? कुठं सांगितलंय का? कहीं भी बोला? कुठं लिहिलंय का? कहीं नहीं बोला. कुठं नाही. कहीं नहीं बोला. कुठं नाही. तीसरा वाक्य. फिर भी हमको थोड़ा कुछ वर्णन मिलता है तो प्रकाशित वाक्य पढ़ा जाएगा 13 से 16 तक महिमा से आने वाला यीशु मसीह का एक चित्र दिया है. आणि मग जर आपल्याला थोडंसं वर्णन भेटतं तर प्रकटीकरणाचं पुस्तक त्याचा पहिला अध्याय 13 ते 16 वचनामध्ये मिळतं की येशू ख्रिस्त गौरवामध्ये कसा राहणार आहे. Praise the Lord. तो एक बात मैं आपको बताऊं. एक गोष्ट सांगू. इस प्रभु को पाने के बाद, आणि या देवाला प्राप्त केल्यानंतर, इस प्रभु को देखने के बाद, या प्रभूला पाहिल्यानंतर, इस प्रभु को सही रीति में जानने के बाद, आणि या प्रभूला योग्य प्रकारे जाणल्यानंतर एक सच्चा भक्त जिंदगी में और कहीं भी रहना नहीं चाहिए. आणि मग एक खरा भक्त त्याच्या आयुष्यामध्ये दुसऱ्या कुठे जायची त्याला इच्छा राहणार नाही. अभी तक जैसे प्रकाश मिलना चाहिए वो प्रकाश ना मिलने के कारण लोग इधर उधर भटकता है. अजूनपर्यंत जसा प्रकाश मिळाला पाहिजे तसा प्रकाश न मिळाला कारणाने लोक इकडे तिकडे भटकतात. लेकिन एक बात मैं आपको बताऊं. एक गोष्ट सांगू इच्छितो. जैसा जिसको प्रकट करके मिला और उसका दवाई तो एक दो शब्द बोल कर मैं खत्म करूं. आणि ज्याला प्रकट करून मिळालं त्या पाऊलाची साक्ष मी 1-2 शब्दामध्ये सांगतो. फिलिपियों के पत्र फिलिप्पियराचं पत्र उसका तीसरा अध्याय त्याचा 3रा अध्याय उसका 9 से 11. त्याचा 9 ते 11 वचन. साधारण टीवी में हम लोग 7 से पढ़ता है पर यहाँ पर 9 से 11 पढ़ना. और इसमें पाया जाओ मैं पहली बात मैं हमेशा मसीह में पाया जाता. आणि मी केवळ ख्रिस्तामध्ये आढळावं. देखिए पौलुस का लक्ष्य क्या है? आणि पौलाचा उद्देश काय? पहली बात मैं मसीह को जीतूं, आणि पहिली गोष्ट मी ख्रिस्ताला प्राप्त करावं मैं मसीह में पाया जाऊं आणि ख्रिस्तामध्ये मी आढळावं और मैं मसीह के साथ दुखों में सहभागी बने रहूं. आणि ख्रिस्ताच्या दुःखामध्ये मी सहभागी व्हावं. ये 3 बात ही सब पौलुस का चाहता. आणि या 3च गोष्टीची इच्छा पौलाची इच्छा होती. ध्यान से सुनना. लक्ष देऊन ऐका. मैं मसीह को जीतूं, आणि ख्रिस्ताला मी प्राप्त करावं रोज हमें मसीह को जीतना है. आणि दररोज आपल्याला ख्रिस्ताला जिंकायचंय. हालेलुया. हालेलुया. स्वतः नहीं है. हमें किसको जीतना? आणि आपण कोणाला जिंकायचंय? क्यों ऐसा किया? असं का प्रियांनो? हमें मसीह को जीतना आणि ख्रिस्ताला जिंकायचं और मसीह में पाया जाना आणि ख्रिस्तामध्ये और सापडायचं मसीह के दुखों में सहभागी होना. आणि ख्रिस्ताच्या दुःखामध्ये सहभागी होणं. प्रभु को प्रकट करके मिला हुआ एक भक्त के जीवन में इसके अलावा थोड़ा भी और इच्छा नहीं लगा. इसका एक नई कारण है. आणि मग ज्याने प्रभूला प्राप्त केलेला आहे त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये या 3 इच्छा सोडून दुसरी कुठलीही इच्छा राहणार नाही. याचं एक मुख्य कारण आहे. कारण क्या है? ते कारण काय आहे? एफेसियों 5:10 समाप्त. इफिसकराचं पत्र त्याचा पहिला अध्याय त्याचं 10 वचन. कि समयों के पूरे होने का समयों की पूरी होने का ऐसा प्रबंध है. कि जो कुछ स्वर्ग में है जो कुछ स्वर्ग में है, और जो कुछ पृथ्वी पर जो कुछ पृथ्वी में है, सब कुछ वो मसीह में सब कुछ मसीह में आणि है. हे जो पूर्णतेच्या अशा प्रकारची योजना आहे जे स्वर्गामध्ये आहे जे पृथ्वीमध्ये आहे ते सर्व काही ख्रिस्तामध्ये एकत्र करावं. Praise the Lord. हालेलुया. इसका मतलब जिसमें एकत्रित करना है उसको प्राप्त करने की इच्छा हमें होनी चाहिए. आणि ज्याच्यामध्ये आपण एकत्र केलं जाणार आहे त्याला प्राप्त करण्याची इच्छा आपली असली पाहिजे. Praise the Lord. आज हमारी इच्छा क्या है? आज आपली इच्छा काय? आज हम क्या जीतना चाहते हैं? आज आपल्याला काय जिंकायची इच्छा आहे? प्रभु यीशु मसीह को ही जीतने की लक्ष्य में हमारे जीवन यात्रा है. येशू ख्रिस्ताला जिंकण्याच्या उद्देशाने आपला जीवन प्रवास आहे का? बहुत दुख की बात है. खूप दुःखाची गोष्ट आहे. आज लोग संगति में नहीं आता. आज लोक संगतीमध्ये येत नाही. आपका जीवन कहाँ जा रहा है? तुमचं जीवन कुठे चाललंय? आप जरूर एक लक्ष्य से लगा करके भाग रहे हैं. आणि एक उद्देश तुमच्या उद्देशाच्या पाठीमागे तुम्ही जात आहात. आप प्रभु के उद्देश्य से बहुत दूर है. आणि प्रभूचा जो उद्देश आहे त्याच्यापासून दूर आहात. कई लोग सिर्फ इधर को इसके अलावा मीटिंग में नहीं आता. आणि काही लोक केवळ रविवारी येतात आणि दुसऱ्या वेळेला येत नाही. मंडली जीवन का थोड़ा भी आपको बोझ नहीं. आणि मंडळी जीवनाचं थोडंही ओझं नाही. परमेश्वर का उस प्रकाश पाने के लिए उत्साह नहीं. आणि परमेश्वराचा तो प्रकाश प्राप्त करण्याचा उत्साह नाही. मंडली के बाहर प्रभु प्रकाश करके नहीं मिलेगा. आणि मंडळीच्या बाहेर प्रभू स्वतःला प्रकट करून देणार नाही. Praise the Lord. Praise the Lord. अपने आंखें बंद करें. या आपले डोळे बंद करा. ये लोग मुझे आपके प्रति बहुत बोझ है. प्रियांनो, तुमच्या समोर मला खूप ओझ आहे. ये विजन
एक भी संगति से दूर नहीं रहना आणि एकही व्यक्तीने संगतीपासून दूर राहिला नको. चाहिए। सिर्फ मेरा इच्छा नहीं, सिर्फ एक प्रभु की इच्छा है। आणि केवळ माझी इच्छा नाही ती प्रभूची पण इच्छा आहे. आपको प्रभु को चाहता है आप एक अच्छा निर्णय लेना, आणि प्रभूची इच्छा आहे की तुम्ही एक चांगला निर्णय घ्यावा. जरूर निर्णय लेना। निश्चितच निर्णय घ्या. अगर आप एक अच्छा निर्णय नहीं लेगा, प्रभु आपको सहायता करने में प्रभु सामर्थ्यवान नहीं है। आणि तुम्ही जर चांगला निर्णय घेणार नाही तर तुम्हाला सामर्थ्य प्रदान करण्याकरता प्रभू सामर्थ्य राहणार नाही. अगर आप सोचिए, अगर आपके जैसा सारे मंडली के लोग हैं तो इधर एक ईदवार का संगत काफी है। आणि तुमच्या सारख्या जर मंडळीचे सर्व लोक आहेत तर मग या ठिकाणी रविवारची एक आराधना पुरेशी आहे. मैं आपको पूछता हूँ, तुम्हाला विचारतो, आप बाकी दिनों में आप किसको पाने के लिए भाग रहे हैं? आणि इतर दिवसामध्ये कोणाला प्राप्त करण्याकरता धावत आहात? क्या वास्तव में आपको प्रभु को पाने की इच्छा नहीं खरोखर प्रभूला प्राप्त करण्याची इच्छा नाही का? है? प्रभु ने इतना अनोखा अवसर बना कर दिया, क्या आपका कोई जिम्मेवारी नहीं? आणि प्रभूने एवढी चांगली संधी म्हणून दिली तुम्हाला, त्याच्या संबंधाने काही जबाबदारी नाही का? प्रियो, एक दिन आपको न्यायासन के सामने खड़ा होना है। फ्रेंड, एक दिवस तुम्हाला न्यायासनाच्या समोर उभं राहायचंय. उस दिन बहुत से लोग बहुत सम्मान पाएगा, उस दिन बहुत लोग निश्चित हो जाएंगे। आणि त्या वेळेला पुष्कळ लोक सन्मान प्राप्त करतील, पण पुष्कळ लोक त्यांना लाज वाटण्याचं कारण होईल. प्रभु के वचन में जो लिखा है सत्य लिखा है। प्रभूच्या वचनामध्ये जे लिहिलं ते सत्य आहे. हमारे बीच में कोई लज्जा का कार्य ना बने। आपल्यामध्ये कोणाला लाज वाटण्याचं कारण होऊ नये. जरूर अपने आप को करें। निश्चितच स्वतःला पाहा. इस छोटा सा जीवन, या छोट्याशा जीवन यीशु मसीह को प्रभुता देते हुए रोज रोज जैसे पौलुस करता है, मैं मसीह को जीतूं, मसीह में पाया जाऊं और मसीह के कष्टों में हमेशा मैं सहभागी बना जाऊं। आणि ज्याप्रमाणे प्रेषित पौल म्हणतो की मी ख्रिस्ताला प्राप्त करावं, ख्रिस्तामध्ये आढळावं आणि त्याच्या दुःखामध्ये आपण सहभागी व्हावं, हे अशा प्रकारची त्याची इच्छा आहे. ये सारे बातों का मुख्य केंद्र बिंदु प्रभु यीशु मसीह है। आणि प्रत्येक गोष्टीचा मुख्य केंद्रबिंदू प्रभू येशू ख्रिस्त आहे. यीशु मसीह को प्राप्त करना। आपण प्रभू येशू ख्रिस्ताला प्राप्त आज करा. तक हमने क्या प्राप्त किया? आतापर्यंत आपण काय प्राप्त केलं? मोशा यहाँ पर प्रभु का महिमा देखा, आणि मोशेने या ठिकाणी प्रभूचा गौरव पाहिला. प्रभु कैसा है करके अलिया उसके सामने घोषणा किया गया। आणि प्रभू कसा आहे हे त्याच्या समोर सांगण्यात आलं. उस घोषणा के अंदर से अलिया प्रभु का उस हरा भूमि मोशा ने देखा। आणि मग त्याची जी घोषणा झाली त्या घोषणेमध्ये परमेश्वराचं सर्व रूप त्याने पाहिलं. तब मोशा ने बोला, त्यावेळेला मोशे म्हटला, प्रभु तू इतना दयालु है, तो आणि प्रभू तू एवढा दयाळू आहे प्रभु तर, तू इतना धीरजमंद है, तो आणि एवढा तू सहनशील आहे तर, पीछे तू हमारे बीच में रहना चाहिए। आणि निश्चितच तू आमच्यामध्ये राहिला पाहिजे. क्योंकि हम तेरे साथ रहने के लिए योग्य है। आणि तुझ्या सोबत राहण्याकरता आम्ही योग्य आहे. तू कितना अच्छा है, कारण तू किती चांगला आहे. तू कितना अच्छा तू है, किती चांगला आहे. उसको आप देख पा रहे हैं। तुम्ही त्याला पाहू शकत आहात. मुझे उसके बारे में वर्णन के लिए समय अनुमति नहीं कर रहा, इसलिए मैं शॉर्ट में नहीं रुका। आणि मग त्याच्या संबंधाने वर्णन करण्याकरता वेळ परवानगी देते म्हणून मी थोडक्यात सांगत आहे. मैं मोशा का उसी दिल से मैंने प्रभु ने कहा हुआ शब्दों को मैं जब घुटने में ध्यान कर रहा था, प्रियो मैं मोड़ता हूँ, बहुत देर तक मैं रोते रहा। आणि मग ज्या वेळेला परमेश्वराने मोशेला प्रकट करून दिलं, ज्या वचनाद्वारे प्रकट करून दिलं, त्याच वेळेला मोशेच्या अवस्थेमध्ये मी स्वतःला ठेवलं आणि मी परमेश्वर मला प्रकट झाला त्यावेळेला मी सांगतो गुडघ्यावर खूप वेळ मी रडत राहिलो. प्रियो हमारे प्रभु यीशु के जैसा अच्छा कौन है प्रियो? आणि त्यानं आपल्या परमेश्वरासारखा चांगला दुसरा कोण आहे? इतना प्रेम करने वाला और कौन है प्रियो? एवढं प्रेम करणारा दुसरा कोण आहे? इतना दयालु, इतना दयालु, इतना दयालु, इतना धीरजमंद कौन है प्रियो? एवढा दया करणारा आणि एवढा सहनशील दुसरा कोण आहे? असली प्रभु का चित्र हम देख पा रहे हैं। आणि खरं प्रभूचं चित्रण आपण पाहू शकत आहे का? उस महान प्रभु को जीतने के लिए हमारे दिल में तड़प है क्या? आणि त्या महान परमेश्वराला जिंकण्याकरता आपल्या मनामध्ये व्याकुलता आहे का? आज हमारे जीवन में हम इसको प्राप्त करने के लिए भाग रहे हैं। आपण आपल्या जीवनामध्ये कोणाला प्राप्त करण्याच्या उद्देशाने धावत आहोत? प्रियो ये जीवन में आपको क्या प्राप्त करना है? आणि या जीवनामध्ये आपल्याला काय प्राप्त करायचंय? प्रभु की बुलाने पाया हुआ अनेक लोगों के प्रति प्रभु का एकमात्र इच्छा है कि वो मसीह को प्राप्त करे। आणि प्रभू पासून पाचार प्राप्त झालेला प्रत्येक व्यक्ती संबंधाने प्रभूची इच्छा आहे की त्यांनी ख्रिस्ताला प्राप्त करावं. हमने कहा तक प्रभु यीशु को प्राप्त किया, आणि कुठपर्यंत प्रभू येशू ख्रिस्ताला आपण प्राप्त केलं? मुझे में कहा तक यीशु मसीह है, आणि कुठपर्यंत माझ्यामध्ये येशू ख्रिस्त आहे? जरूर पड़ेगा, निश्चितच पारखा. जरूर पड़ेगा। निश्चितच पारखा. हमें रोज मसीह को प्राप्त करना है। दररोज आपण ख्रिस्ताला प्राप्त करायचं. उनका जीवन प्रभु ने दिया है, एवढं अद्भुत जीवन प्रभूने आपल्याला दिलेलं आहे. उनका अवसर प्रभु ने दिया है। एवढी सुंदर अवस्था संधी आपल्याला प्रभूने दिली आहे. मूल्यवान समय को मुश्किल आणि हे बहुमूल्य वेळ किंवा हे घालू नका.